परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच श्री टेंबे स्वामी यांनी लिहिलेले श्री सप्तशती गुरुचरित्र पोथी अध्याय पहिला. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. नमः श्री दत्तगुरुवे रत्वासो धौतिकारवे स्वात्मज्योतिः प्रकाशाय सुखायानर्थ शांतये भूतं भव्यं भवच्चास्माच्चायते येन जीवति लीयते यत्र तदब्रह्म श्री दत्ताख्यं त्र्यधीश्वरम् भक्तिगम्यस्य तस्येदं चरितं चित्तशुद्धये संशयपेण स्फुटं वक्ति वासुदेव सरस्वती ग्रंथी वासुदेव निमित्य करता करविता दत्त तदपदी ठेवोनी चित्त चरित ऐकोत संत हे मानुनी जे वाचिती किंवा भक्तीने ऐकिती तेची भवाती तरती उद्धरती निजकुळा मना वाचा अगोचर तो स्वच्छंदे हो गोचर कलियुगी यतीश्वर नरसिंह सरस्वती त्यांचे चरित्र ऐकून नामधारक ब्राह्मण गणगापुरी दर्शन घ्यावे म्हणून पातला राणी उष्माने तापून इच्छिती छाया जीवन तैसा त्रितापे तापून ये लक्षुन निज जीवना जो ऊर्ध्व खाली भरला आत बाहेर साचला नामधारक म्हणे त्याला दत्ता मला भेट देई तूची मूर्तिमंत ब्रह्म त्रिमूर्ती तू गुरुपरम कलियोगी मंगलधाम भक्त कामपूरक विशाल तव सत्कीर्ती परिसोनी केली विनंती तव कर्णावरी नयेती वाटे खंती सर्वज्ञ आहे जरी मज तू नेणसी तरी सर्वज्ञ की होसी किंवा माते उपेक्षिसी दयाळूसी साजे हे की मी अधः पाता जाईन जरी देसी उपेक्षुन सेवा इच्छी की तव मन तेणे होसी की दाता सेवा शान ठेवून मेघा परिदे जीवन पूर्वी जेवी दिले दान बिभीषण ध्रुवादिका किन्मुख पसरिता बाळापाशी मागे माता जरी बाळ मारी लाथा तया माता टाकू न देखी तूची मम माता पिता तूची एक कुलदेवता भिन्न भाव येथे नसता कोण दाता मज दूजा नरेश्वर सेवक वंशा रक्षी न धरिता आशा तू अस्मत पूर्वजेशा सर्वेक्षा की उपेक्षिसी मी इत्थंभूत सर्व कथिता ही नये द्रव जेणे पाषाणा ये द्रव तू निर्द्रव होसी कैसा अशी प्रार्थना करून हो मूर्छित हे जाणून दत्तचित्ती प्रकटून आश्वासन देई स्वप्नी इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे चरितानुसंधानम नाम प्रथम अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय दुसरा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ते पाहून येरू उठे तया पुढे सिद्ध भेटे तया पुसे कोण तू कोठे जासी वाटे मायबाप सिद्ध रम्य बोले वाचे त्रिमूर्ती गुरु आमुचे न देखती भक्त ज्याचे ताप दैन्याचे पसारे ऐसे व्यक्त ऐकून नामधारक बोले दीन मी त्याचा भक्त असून का लोटून देई मला विश्वयंत्र चालक दत्त तेथे हा अस्थिर चित्त हे जाणूनी बोले व्यक्त सिद्ध मुक्त संगजो तू स्वच्छंदे वागसी व्यर्थ देवा दोष देसी कोप येता इतरांसी स्वभक्तांसी राखी गुरु एकदा तो कोपे झरी न राखती हरहरी येरू पुसे कवणे तरी बदथोरी व गुरुची म्हणे सिद्ध कलिप्रत ब्रह्मा सांगे हे चरित्र गोदावरी तीर स्थित वेद धर्म शर्मा गुरु तो स्वीय पातकांत करावया ये काशित तया दीपक सेवित स्वये कष्ट साहोनिया सुहास्य मुखे सेवा करी गुरु शिव्या देई मारी न धरी ते अंतरी क्षालन करी मलमूत्र अंधपंगो गलत कुष्टी कुरु झाला महाकष्टी शिष्या गांजी सेवेसाठी तरी करी सेवा शिष्य अपर्णापती हो प्रसन्न शिष्या देई वरदान नाही गुरु आज्ञा म्हणून फिरवून धाडी शर्वा त्याचा निश्चय जाणून वरदे विष्णूही येऊन शिष्य बोले सर्वदान देईल पूर्ण गुरु माझा निश्चय त्याचा ओळखून विष्णू मुक्तिदान दे गुरु ही हो प्रसन्न काय न्यून तया शिष्या हो अस्तंगत माया गुरु प्रसन्न हो जया वज सोडो निसंशया करील दया त्रिमूर्तिहा इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे दीपक आख्यानम नाम द्वितीय अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय तिसरा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ऐसे वेद धर्म आख्यान नामधारक ऐकून पुसे का हा देव असून अवतरुण येथे का घे दशावतार हे सिद्ध म्हणे ऐक तू हे अंबरीशा करिता हे नटन आहे नारायणा दुर्वास ऋषी द्वादशीसी आला अंबरीशापासी लावी विलंब कर्मासी हो मानसी खिन्नभूप तळे वेळा हे जाणून राजा करी जलपान गर्भवासा जा म्हणून दे कोपून ऋषिशाप तेव्हा दयाळू येऊन स्वये शाप स्वीकारून अवतरे नारायण जो असोन सर्वव्यापी
इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अंबरीश आख्यानम नाम तृतीय अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय चौथा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमः। बहुविध सिद्धा पुसे द्विज अत्रिकोण सांगमज प्रीश केवी हो अत्रिज सिद्धगुज ऐकमणे जाण अत्री ब्रह्मपुत्र अनुसूया तत्कलत्र दंपती परम पवित्र त्यांचा पुत्र दत्तात्रेय निर्बाध अनसूयेचे व्रत पाहुनी ते साचे मन भ्याले सर्व सुरांचे अबोधाचे बीज हेकी ते निश्चयो तद्धैर्य देव त्रिमूर्ती पाशी घेती धाव आश्वासोनी त्याते देव भिक्षू भाव स्वीकारिती ते ऊर्ध्व लोक सोडुनी भिक्षू कसे होऊनी तिहे आले अत्री सदनी जाता राणी मुनिवर्य त्या किम प्रयोजन ऐसे अनुसूया पुसकसे नग्न भिक्षा देतू ऐसे याची तसे देवत्रय जरी श्रुती सोडिती ते तरी सती वदे त्याते तशीच मी तुम्हा देते स्वस्थ चित्ते भिक्षा करा स्वव्रताच्या सामर्थ्येती अत्रिपदा चिंती चित्ती अतिथी बाळ कल्पुनीती सती नग्न होती झाली सुदुस्तर ज्यांची माया सहसा बालत्व येतया ते पाहून अनसूया विस्मया पावलीती सुहास्यमुखी घे बाला तवस्तना पाना आला पाजी एका एका बाला जी विमला पातिव्रते त्यांची शांत झाली मने पतिव्रता स्तनपाने पाळण्यात घालुनी गाणे ती प्रीतीने गायी साध्वी ती सुखाने गाता मुनी तेव्हा आला वनातुनी ज्ञाने त्रिमूर्ती जाणुनी स्तवुनी तोषवी त्याला त्यांचे गुजते जाणुनी राहिले सुत होऊनी निजरूपे ही स्वस्थानी जाती तिने देव हर्षे सगुणत्वा आले त्यांची अत्री नामे योजी साची चंद्रदत्त दुर्वासाची ब्रह्म विष्णू महेश्वर चंद्र प्रणाम करुनी चंद्रलोका गेला मुनी दुर्वासा फिरे भुवनी स्वसदनी राहे दत्त तो निवृत्ती मार्ग दावी भक्तांचे कामपुरवी स्मर्तुर्गामी पुनः भुवी अवतरे श्रीपादाख्य इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अनुसूय आख्यानम नाम चतुर्थ अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय पाचवा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमः। ये श्राद्धा ही विप्रागरी उत्तर देशी भिक्षा करी श्राद्धापूर्वी द्विजनारी दान करी श्राद्ध अन्नाचे दत्त विप्र स्त्रीचा भाव पाहुनी सुत स्वयमेव झाला श्रीपादराव गृहभाव स्वीकारिना विशेष विद्या भिन्न झाला तात आरंभी विवाहाला पुत्र म्हणे योग श्रीला वरी अबला सर्व माता निश्चय हाते ऐकून खिन्न होती त्या दाऊन त्रिमूर्ती रूप आश्वासून बंधू दोन पंग वंदजे करी प्रभू त्यावरी डोळा चालू लागला पांगळा पाहू लागला आंधळा अत्यर्क लीला श्रीपादाची आशीर्वाद देई तया काशीपुरा जाऊन या बदर्याश्रम पाहून या श्रीपाद ये गोकर्णासी विमलः कीर्तयो यस्य श्री दत्तात्रेय एव सहा कलौ श्रीपाद रूपेण जयति श्रेष्ठ कामदुक इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे श्रीपाद अवतार कथनम नाम पंचम अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय सहावा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमः। तथा अशी परिसून नामधारक करी प्रश्न म्हणे सर्व क्षेत्रे त्यजून गोकर्णी क्षेत्री काहा शैव धर्मे रावण माता कैलासाची धरुणी चिंता मृणमय लिंग पूजिता ये श्रीमत्ता सुता खेद तो आश्चर्य मानून म्हणे कैलासा आणून देतो देही माती त्यजून असे म्हणून चालिला बळे मुळासह कैलासा उचलिता हाले सहसा भिऊनी गौरी वदे गिरीशा प्रलय कसा हा वारी तै कैलासा चेपी हर खाली रगडे निशाचर मरोन्मुख हो करी स्तोत्र तेणे हर प्रसन्न हो वदन्यन मला त्राता तूची माझा प्राणदाता दयाळू तू राखे आता असे म्हणता सोडी शंभू वा अनुमान न करिता शिवा सोडविले आता असे म्हणून तो गीता गाता झाला सप्तस्वरे गायी सम्यक राग रागिणे निज शिर छेदुनी त्याचा वीणा करुनी काल साधुनी प्रेमाने शिवतयाच्या गाण्यासी भुलोनिये तयापाशी आत्मलिंग देऊनी त्यासी म्हणे होसी तुची शंभू ये हाता अमरता 3 वर्ष हे पूजिता लंका कैलासची ताता होईल आता निसंशय अवनीवरी मध्ये जरी ठेविता नये करी येणे परी नेई पुरी काय करिसी कैलासा शिवा करुनी नमन पुरा जाई रावण करे नारद जाऊन करी कथन सर्व इंद्रा अधर्मा त्या जाणून इंद्र ब्रह्मादे सांगून तोही विष्णूसी कथून ये घेऊन शिवाप्रती त्या अनुचित कर्मे हर पश्चातापे म्हणे विसर पडला झाला पावप्रहर गेला क्रूर येथोनिया देव बंधीत पडले विष्णू म्हणे तुझ कळले
तर का हे असे केले जड ठेले पुढे मज, जो आधी मारी जीव तया केला चिरंजीव, वरदान सांगे शिव म्हणे उपाय करी तू. ऐसी निगुती ऐकून नारदादे पाठवून, विष्णू करावया विघ्न धाडी विघ्न नायका ते, मुनी मनो वेगे तया गाठुनी लोटी काळवाया, धाडी संध्या करावया गणराया तव आला. त्या मानुनी ब्रह्मचारी तो न घेता त्याचे करी, रावण दे लिंग तरी अवधारी म्हणे बटू. स्वपोषमी अतिदीन 3 वार बोलावीन, जड होता खाली ठेवीन दोष न मग मला. स्वर्ग लोकी सुर पाहता बोलावी त्या अर्ध देता, 3 वेळ तो न येता तो स्थापिता झाला लिंग. त्याने केले ते स्थापन रावणान हाले म्हणून, महाबळी हो गोकर्ण क्षेत्र जाणभू कैलास. इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण महाबळेश्वर प्रतिष्ठापनम नाम 6 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 7. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. होता नरपती एक, मित्रसह तत्सेवक, श्राद्धी नृपास देठक, वसिष्ठादिक ऋषींसी. ऋषी रुसे देई शाप, ब्रह्म राक्षस हो भूप, विप्रा मारी तत्स्त्री शाप, दे स्त्री संपर्के मरसी. तो भूप 12 साल, जाता प्रागवत हो विमल, सांगे राणीसी सकल, शाप बोल ब्राह्मणीचा. दुःखे मरू इच्छी राणी, राजा तिला सावरोनी, केले पाप सांगोनी, तारा म्हणूनी प्रार्थी विप्रा. मनस्सेकम वचस्सेकम असा नोहे हा सेवक, हे जाणोनी द्विजलोक, सांगे सम्यक तीर्थयात्रा. ब्रह्महत्यान जायती, मग भूपा वाटे भीती, मिथिलापुरी महामती, सांगे खंती गौतमाते. मुनी तया आश्वासून, सांगे क्षेत्र गोकर्ण, तेथे दोष निवारून, तू पावन होसील बा. ऐक थोडेसे आख्यान, म्या देखिले ते सांगेन. शिवदूत येती धावून, चांडाळी मरता एक, हर्ष पाहता होतया, म्या पुसता करुणी दया. ते सांगती माते राया, विप्रजाया प्रागजन्मे हे, ही बाल विधवा झाली, जार कर्मी रमली, स्वजनांनी सोडिली, व्यक्त झाली वैश्यकांता. असभ्य संगे तुष्ट, जार कर्मे झाली भ्रष्ट, मध्यमासे झाली पुष्ट, नेणे कष्ट पुढील ती. मत्ता ते मेष म्हणून, गोवत्सा खाई मारून, दुजे तिनी शिर पाहून, शिव म्हणून छपविते. अशी नांदता ती मेली, गोवदे हो चांडाळी, अविचारे हो आंधळी, व्रणे झाली जार कर्मे. असी तो कपणे झाली, माय बापे रक्षी येली, लवकर ती ही मेली, पोरी झाली निराश्रय. ती जनसंयोगेशी आली गोकर्ण क्षेत्रासी, वस्त्रहीन उपवासी, व्रत दिवशी मागे अन्न. ती याच्या वया कर, पुढे करी कोणी नर, करी टाकी बिल्वपत्र, टाकी दूर हुंगोनी ती. पडे दिष्टे लिंगावर, पेणे तुष्टे गौरीवर, करी इला भवपार, दाढी शीघ्र आम्हा येथे. पुनर्जन्मेलही म्हणोनिया नेली त्याही, गौतम म्हणे तू ही नृपा पाही गोकर्णाते. नृप चमत्कार मानून, जातांची हो पावन, तेथे साक्षात शिव जाण, म्हणून ये श्रीपाद. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गोकर्ण क्षेत्र वर्णनम नाम 7 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 8. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सिद्धक संक्षेपे सांगत श्रीपाद तेथुनी येत, कृष्णातिरी होई स्थित, कुरवपुरात तारक. मूर्ख प्रजा समवेत, लोकनिंदेने हो त्रस्त. जीव द्याया कृष्णेत, अकस्मात देखे देव. प्रभू तिला निरोपिती, आत्महत्या दुस्तर म्हणती. जन्मांतरीसी सुपुत्र प्राप्ती, वाया प्रार्थी मगती नारी. तन्निष्ठा ओळखुन, गुरु सांगती आख्यान. उज्जनीत चंद्रसेन, शिवार्चन करी प्रदोषी. त्याचा अमूल्य सन्मणी, हराया नृपतक्षणी. गेओने अक्षोणी, उज्जैनी वेडती ते. हस्तश्व रथपत्ती, ना पाहोनी न भीती चित्ती. शिवा पूजितो भूपती, ते देखती गोपपुत्र. अश्वत्थ सन्निधानी, अंगणी ते पाषाणी. पूजिती त्या नेती जननी, पूजनी रमे एक बाळ. राहे मेळा जाता एकला, पूजा लोटुनी माता त्याला. ओढी तो मूर्छित पडला, शिव त्याला दे सायुज्य. पुढे नंदस्त्री होऊन, माताला हे कृष्णनंदन. ज्योतिर्लिंग ते देखून, द्वेष सोडून जाती राजे. पुढे सुत व्हावा तरी, शनी प्रदोष तू करी. येरू म्हणे तुम्हा सरी, जन्मांतरी पुत्र व्हावा. जो भाविका देईवर, तथा म्हणून शिरावर. मूर्खपुत्राच्या धरी कर, विद्वत्वर तो जाहला. ती करूनी प्रदोष पूजा, पुढे झाली विप्रात्मजा. स्वसमान नाही तुझा, म्हणून हो तत्सुत दत्त. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शनी प्रदोष व्रत कथनम नाम 8 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9.
ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सुरूढ भक्ती एक श्रीपादाचा सेवक, होता जातीचा रजक, नित्य एक भावे वंदी. तो नमुनी गुरुवर्या, वस्त्रे धूता भूपैश्वर्या. देखे इच्छी स्वये तया, गुरुराया ते जाणत. त्या बोलती तू भक्ता, सुखे राज्य करी आता. पुढे देऊ की वद आता, तो म्हणे झालो वृद्ध. पुढे मला द्या यौवनी, असो तुझी स्मृती मनी. गुरु बोले म्लेच्छ सदनी, राजा होसी अंती भेटू. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे रजकवर प्रदानम नाम नवम अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 10. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सत्य संकल्प देतसे, स्वये अवतरतसे. पुरवपुरी भेटतसे, ऐक असे विप्र एक. करी गरीब तो व्यापार, लाहे नवसे द्रव्य फार. यात्रे जाता मार्गी चोर, तया ठार मारिती. श्री शस्त्रे मारी चोरा, जीववी द्विजवरा. राखी एका सभ्य चोरा, स्वये गुप्त हो श्रीपाद. ते शस्त्रे मेले त्याते, द्विज जाणुनी धनाते. घेऊनी ये कुरोपुराते, दे नवस हो कृतार्थ. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे मृत विप्र संजीवनम नाम दशम अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 11. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ब्राह्मण स्त्री करंजपुरी, हो अंबाख्या सुंदरी. त्राक संस्कारे प्रदोष करी, तिलावरी माधव विप्र. झाली दृढधी गर्भिणी, बोले तत्वज्ञानजनी. शोभली ती संस्कारांनी, शुभ लग्ने प्रसवली. तो पढे बाळ ओंकार, पिता करी तत्संस्कार. होती सर्व हृष्टतर, अवतार हा म्हणती. करून नाम कर्मा, नाम घेती नृहरी शर्मा. पिता वेची धनधर्मा, चित्रनर्मा दावी बाळ. न इच्छी शिशु बोलाया, तया मुख मानुनिया. ते करीती बहु उपाया, शिशु तया दावी खुणा. मुकत्वा टाकी तेव्हा, बांधाल मौंजी जेव्हा. असे म्हणून करी तेव्हा, पाल लोहाचे सुवर्ण. बोल तयाचा मानुन, करीती व्रतबंधन. मातेपाशी भिक्षादान, मागे 3 वेद पडे. जै प्रात काल येता, अंधकार जाय असता. तेवी बाळे वेद पडता, मर्त्यतादी लोपली. सर्वा परम हर्ष झाला, बटू प्रार्थी मातेला. स्वीकारू संन्यासाला, होती तुला पुत्रपुत्री. माता दंभोली पातसे, ऐकताची पडतसे. सावरोनी बोलतसे, क्रम असे संन्यासासी. वेदांत ब्रह्मचर्यादी, क्रम असे नच आधी. अन्यथा पडे मधी, पुत्रसुधी ऐक म्हणे. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे नृसिंह अवतारो नाम 11 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 12. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. सच्चित परब्रह्म श्रवण, न्यास हेतू तत्कारण. वैराग्यन कर्म जाण, आळसन कीजे येथ. का वारिसी तू मज, आयुष्य जेवी बीज. क्षणभंगूर देह तुझ, कळे सहज मृत्यू नकी. येथे मानवाची काय, कथा मृत्यू देवा खाय. नये गेलेले आयुष्य, नकळे काय केव्हा पडे. सन्मार्गी न करी विघ्न, सुपुत्रा तू होसी म्हणून. मस्तकी हस्त ठेवून, पूर्वस्मरण तिला देई. म्हणे तनया श्रीपादा तू, एक पुत्र होता जातू. सुत म्हणे पुरता हेतू, आज्ञा देतू म्हणून राहे. ज्यांचे व्यंग अध्ययन, जे म्हणवीती प्राज्ञ. तेही त्यापाशी येऊन, अध्ययन करीती नित्य. ती माय गर्भिणी झाली, पुत्र 2 प्रसवली. त्या बाळे आज्ञा घेतली, वाट धरिली काशीची. तो सस्मित बोले तया, पुन्हा भेटे म्हणून या. काशीमध्ये येऊन या, धरी धैर्या करी योग. महान तस्मय जाणून, न्यास मार्ग स्थापी म्हणून. विप्रे प्रार्थिता तो प्राज्ञ, स्वये संन्याशी होतसे. जो होता तेथे यती, वृत्त कृष्ण सरस्वती. तयावरून गुरु होती, नरसिंह सरस्वती. होऊन नर आपण, गुरुचे गुरु असून. रामकृष्णा परी जाण, गुरु करून घेती गुरु. स्थापुनी श्रौत धर्म, फिरे सर्व तीर्थ आश्रम. माधवादे आश्रम, वळे जन्मभूमीकडे. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे संन्यास दीक्षा ग्रहणम नाम 12 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 13. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. बाळवर्य ज्ञानज्योती, कृष्ण माधव सरस्वती. सदानंदोपेंद्रयती, 7वा मी हे मुख्य शिष्य. अधूर्थ सर्व शांत, गुरु ऐशा शिष्यांसहित. आले जन्मभूमी प्रत, हो माता ही यतिवंद्या. विनंती करुणी नर, विश्वरूपा घरोघर. नेती देती गुरुवर, परंपार माय बापा. तो प्रभू म्हणे भगिनीला, दंपती भेद केला. त्वा लातिले हो धेनूला,
पती त्यजील कुष्टी होसी. ते भूयाहा प्रार्थिता म्हणती, वृद्धत्वी पती होयती. कुष्ठाची करीन शांती, स्त्रियांप्रती गती न अन्य. असे ते वेळी तिला सांगोन शिष्य मेळा. घेऊन ये गोदावरीला, भूगोला उद्धरी जो. शिष्य मेळवी आणिक, माधवारण्य संज्ञक. ज्ञान देऊनी सम्यक, विशोक केला गुरुने. गुरुवर्य पुढे येती, तेथे एका विप्रा पाहती. मरा या ये गोदेप्रती, दगडपोटी बांधोनिया. तयाचा तो जाणून भाव, शिष्या म्हणती ग्यारे दाव. शिष्य घेऊन या धाव, तयास जवळ आणिला. तो साध्यंत पुसतावदे, शूल पीडित मी प्राण दे. कुकर्म केले पूर्वीमध्ये, त्याचे फल दे देव हे की. नाही पुण्य पूर्वापार, मी झालो भूमी बार. गुरु म्हणती अनिवार, तोष फार आत्मघाते. तू मरू नको रोगावर, औषध देतो मी शीघ्र. ऐसे म्हणती गुरुवर, तव ये विप्र सायम देव. तो तोषवी श्री गुरुसी, म्हणे द्विजमी कांचीवासी. गुरु म्हणती हा उपवासी, या द्विजासी जेऊ घाली. हे सांप्रत करी काज, सायम देव म्हणे हा द्विज. अन्नवैरी झाला आज, दोष ये मज हा मरता. अपूपदे म्हणती तया, ते मानून गुरुराया. भिक्षेलाने प्रार्थुनिया, द्विज शिष्यांसमवेत. धूपाद्ये गुरुचे पाद, पूजे विधीने वंदी पाद. जेववी सर्वा हो सानंद, झाला विगत तोही विप्र. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे विप्रशूल हरणम नाम त्रयोदशो अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 14. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. तो सायन देव म्हणे, म्लेच्छ राजा माझे जिने. हरिल वाटे आजी त्याने, बोलावणे केले आहे. मी अतः परन डरे, गुरु म्हणती तुझा त्वरे. परतवील तो सत्कारे, म्हणून करे आश्वासिती. हाची प्रसाद म्हणून, सायम देव जाता यवन. मृतप्राय हो भिवून, गौर ऊन त्या बोळवी. वंशवृद्धी नीच भक्ती, गुरु देऊन पुन्हा भेटी. सायम देवा देऊ म्हणती, गुप्त होती पुढे स्वये. निवृत्तीही श्री गुरुपदेही, सर्वत्रात प्रकाशिता. प्रस्थाप्य तीर्थयात्रा येई, स्वान गृहीता प्रकाशिता. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे सायम देव वर प्रदानम नाम चतुर्दशो अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. शिष्यांप्रती गुरु म्हणती, तीर्थे विंदा सर्वक्षिती. भेटू श्री शैलावरती, ते म्हणती दवडू नका. हे संस्कृती हरपाद, हेची सर्व तीर्थास्पद. गुरु म्हणती निर्विवाद, चला खेद सोडोनिया. वाक्यता दृश्यते ऐकुनी, भावे शिरसा मानुनी. म्हणती जावे कोण्या स्थानी, ते ऐकुनी गुरु बोले. सातपुरी धामचार, 12 ज्योतिर्लिंगे थोर. आचरता बहुकृच्छ, फळ हो दूर जाय पाप. आचरावे तीर्थिक शौर, जसा असे स्वाधिकार. तसा श्राद्धादी प्रकार, करिता दूर नसे क्षेम. जे कोणी जितुके गाव, तीर्था जाती ठेवणी भाव. तितुके कृच्छ फळ अपूर्व, तरती पूर्वजत यांचे. पाहुनी नदी संगम, नाता पुण्य उत्तम. ऋतूनी वर्तता ग्रीष्म, तीर्थधाम विटाळे. स्वधर्माने 8 मास, फिरा ठरा 4 मास. नवे जळये नदीस, 10 दिवस ये विटाळ. दोष नच तीरस्थांसी, 3 दिन महानदीसी. अहोरात्र रथ कुपासी, करा ऐसी यात्रा तुम्ही. पापमोचन होई ज्ञान, वर्ष येता बहुधान्य. श्री शैलावर मी भेटेन, तथास्तु म्हणून ते गेले. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे तीर्थयात्रा निरूपण नाम 15 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 16. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. तो महात्मा लोटून शिष्या, स्वये कोठे राहोनिया. काय करी असे तया, विप्रे पुसता सिद्ध सांगे. सवे जितात्मा मी एक, वैजनाथी गुरुनायक. असता विप्र आला एक, सांगे दुःख गुरुने दिले. गुरु तया धिक्कारुन, म्हणती तोरे जा येथून. येरो धरून या चरण, गुरु सेवन सांगा म्हणे. गुरु संतोषे बोलती, ब्रह्मा विष्णू शिवमूर्ती. गुरु ब्रह्म साक्षात म्हणती, भक्तान देती ते सर्वार्थ. सेवा गहन वाटे तरी, गुरु आपल्या शिष्या तारी. कथा झाली हे द्वापारी, अवधारी मी सांगतो. दौम्य दोषज्ञ गुरु भला, तिघे शिष्य होते त्याला. कठीण सेवा सांगे त्याला, न वेदांसी सांगे पूर्वी. विशेषार्थन सांगती, रुच्युद्धर्थ सेवा घेती. वळखुनी प्रसन्न होती, राहाटी ऐसी गुरुची हे. दौम्य अशा रीती शिष्या, अरुणा म्हणे शेती तोया. नेही म्हणता तोने तोया, तेन जाय शेताकडे. मनी द्याई गुरुपद, जलामध्ये पडेसानंद. जळ क्षेत्रीये स्वच्छंद, गुरु प्रसाद करीतेव्हा. अध्यात्मज्ञानी तो झाला, तया गेहा पाठविला. धौम्य सांगे बैदाला, या शेताला यत्ने राखी. राखून येतो मळीदान, गुरुला ते दे सांगून. गाडा रेडा एक देऊन, म्हणे आण धान्य घरी. गाडा त्या धान्ये भरून,
आणि त्या पंक्ती तो घडून गेला तव गुरु येऊन त्या काढून प्रसन्न हो. सर्व विद्या आल्या त्याला तया गेही पाठविला. गुरु म्हणे उपमन्यूला तू धेनूला वनिचारी. नेऊनी तो गुरे राणी सर्वी तेथे भिक्षा करुनी. गुरु मागे ती जाणुनी भिक्षा आणुनी देती मला. विरावृत्ती भिक्षा करी शिष्य एक देई घरी. ते जाणुनी गुरु दुसरी भिक्षा घरी देई म्हणे. दुश्चित्त तो नच होई दोन्ही भिक्षा घरी देई. वत्सोच्छिष्ट पय घेई गुरु माई वारी तया. तो अरकाचे क्षीर पिता होई अंधकुपी पडता. कृपा आली गुरुनाथा दृष्टी देता झाला मंत्रे. सत्कामाहा फलंतुते असे म्हणोनी धाडी त्या ते. तो हो कृतार्थ कीर्तिते तच शिष्ये मिरविली. जगद्वंद्य शिष्य झाला सतक्ष केंद्र पाडिला. गुरुतोषाची ही कला जातू गुरुला पुन्हा सेवी. तो त्वद्वैरे अनुतापला मग तारिती गुरु त्याला. आले भिल्लवाडीला वास केला 4 मास. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शिष्यत्रया आख्यानम नाम षोडशो अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. अध्याय 17. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. जे चर्वित चर्वणसे विषयभोगी ताती पिसे. तारावया तया असे करीतसे गुरुकर्म. विप्रमुख्याचा सुत एक कोल्हापुरी होता मूर्ख. पशु म्हणती सर्व लोक निंदिते दुःख वाटे त्याते. विरक्तापरी तो येऊन भुवनेश्वरीसी प्रार्थना. न होता ती सुप्रसन्न जिव्हा छेदून देतसे. शिरस्सुमन द्याया चिंती देवी दाडी त्या गुरुप्रती. गुरु जिव्हा देती करीती सुमती जाती गुरु पुढे. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे छिन्न जिव्हादानम नाम सप्तदशो अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 18. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. सुरेख क्षेत्र गुरु पाहे कृष्णा पंचगंगा वाहे. तेथे 12 आहे अजुनी आहे तेथे गुप्त. तेथे दुःखी विप्रागरी गुरु शाक भिक्षा करी. गेवडा वेल तोडी करी ब्राह्मणी करी दुःख तेव्हा. तद दुःख हरावया वेला तळी देई तया. धनकुंभ गुरुराया म्हणे तयान प्रकट आहे. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे धनकुंभ प्रदानम नाम 18 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 19. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. हो हा संन्यासी म्हणून भिक्षा मागे शिव आपण. हिरण्यकशी पुदारण करिता नखे तापली. जो विज्ञेक गम्य हरी तो श्री दत्त औदुंबरी. शांत होता तयावरी वास करी श्रींसहित. दे मार्ग कृष्णा तया द्विपी राहे योगिनी तया. भिक्षा देती पूजूनिया मेणुनिया विप्रमणती. न स्वच्छंदी गावी जाई पाहू येथे काय खाई. ऐसे म्हणून ते ठाई राहता येई भय त्याला. तत्र नर गंगानुज भावे आला त्या गुरुराज. दाखवूने तेथील गुज देती निज प्रीतीवर. तो नमुनी त्रिस्थली पुसे क्षणे गुरु दावीतसे. गुरु जाऊ म्हणतसे दुःख होतसे योगिनींसी. न गुणाहा केपिमे चेष्टा विदुरी तेश पादुके. विन्यस्याश्वास्यतः प्राप श्री गुरुर गाणगापुरम. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे योगिनी वरदानम नाम 19 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ऐसे परसूनी विप्र म्हणे तेथे कोणावर. लाधला बोला सविस्तर ऐके उत्तर सिद्ध म्हणे. 11 ग्रंथी विप्र शिरोळ ग्रामी मृतपुत्र. तदभार्येसी एक विप्र सांगे उग्र कर्म विपाक. त्वा ब्रह्म स्वशत घेतले तया पिशाचत्व आले. त्यांनी तुझे सुत मारिले कर्म केले पाहिजे त्याचे. दे द्रव्य तत्कोत्रासी सेवी मास एक गुरुसी. येरू म्हणेन मजपाशी द्रव्य गुरुसी सेवी भावे. अभयंकर रक्षू ऐसे म्हणोनी सेवी तसे. स्वप्नी भूत मारी तसे राखी तसे गुरुतिसी. सांगे तत्परिहार जसा जागेपणी करी तसा. तेणे मुक्त झाला पिसा गुरु प्रसाद देतिला. ती 2 पुत्र प्रसवे ते दोघे दिसती बरवे. थोर होता व्रत करावे म्हणून वेचिती ते द्रव्य. श्रेष्ठ तन याचे व्रत आरंभिता धनुर्वात. होनी तो वांकत सन्निपातन शमे यत्ने. तो तद्भावे फिरवी नेत्र मरे होता अर्धरात्र. माता रडे पिटी गात्र बोध मात्र नायकेती. दिवस माध्यांनीही येता जाळा या 3 देप्रेता. ब्रह्मचारी स्पष्ट वक्ता तेथे येता झाला तेव्हा. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे संबंध परिहारो नाम 20 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 21. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. तो होय गुरुनाथ तिये प्रती सांगे हित.
कोण कोणाचा हो सुत वत ज्ञात असे तर. पृथव्यपजो वाताकाश हेच आले आकारास, मायामय संबंधास तुची खास रडशी की. जरी सुनू तुझा हाची पूर्वापार असे साची, सांग कथा प्राजन्माची तू कोणाची स्त्री की माता. जय सूर्योदयास्थाने नित्य दिन रात होणे, जेवी कर्मे जन्म मरणे भोगणे सुख दुःख. कोणी नहे निवारिती गुणमयते मरती, देवादिका हीच गती मेला मागुती नये शोके. देहाशव जाळावया ती म्हणे जोदे अभया, बाधये की त्याच्या वाक्या कोण तया पुढे भजे. सांगे शांत ब्रह्मचारी हे जापुस औदुंबरी, येरू शव बांधुनी उदरी पादुकेवरी शिरहाणी. बोल कोणाचा ऐकेना लोक गेले स्वसदना, पती सहती अंगना आक्रोशना करीतसे. स्वप्नी नको रडू म्हणून स्वामी देती आश्वासन, पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झाला. विप्र पहाटेस आले त्यांनी नवल हे ऐकिले, सर्वा आश्चर्य ते झाले असे झाले वानो किती. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे मृतपुत्र संजीवनम नाम 21 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 22. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. गुरु वसे गाणगापुरी तेथे काय लीला करी, असे विप्रे पुसता बरी लीला सारी सांगे सिद्ध. मी तो कह पदार्थ येथ वर्णावया सर्व चरित्र, होती ब्रह्मादी कुंठित तेव्हा संक्षिप्त सांगतो. अमेय कीर्ती गुरु आले भीमा अमरजा संगमी भले, गाणगापुरी राहिले बैसले अश्वत्थीते. हो यदगत्या गृह पावन तो विप्रगृही येऊन, वांज महिषी पाहुन ब्राह्मण स्त्री ते बोले. सुसत्वा तू दे क्षीरपान ब्राह्मणी बोले वचन, वांज महिष हे दुभेन गुरु दोहून दावी म्हणे. मानून येती दोही क्षीर दोन घडे दोहिले क्षीर, गुरु पिओनी देती वर हो दारिद्र्य दूर म्हणोनी. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वंद्या महिषी दोहनम नाम 22 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 23. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. ही कानी वार्ता ऐकून सर्व पुसे नृप येऊन, गुरु महात्म्य ऐकून ससैन्य येऊन प्रार्थी. म्हणे वसुनी गावात उद्धरे आमातु दैवत, ते मानी गुरुनाथ पालखीत बसवी भूप. न वर्तन्ते प्रभुधियाः परतंत्रास्तथापिहि, भक्तिप्रियो भक्तिगम्यो भक्ताधीनत्वमेत्यजः. भूपे तेव्हा उत्सवून त्या आणिले पालखीतून, अश्वत्थातळी येऊन ब्रह्मराक्षसा पहाती. तोही तया पदी लागे गुरु राक्षसासी सांगे, संगमेन आता तू वेगे होसी अंगे येथ मुक्त. तो तत्क्रामी पावला ग्रामी मठ गुरुला दिला, ऐकोनी गुरुची लीला निंदितयाला एकयती. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे ब्रह्मराक्षस उद्धरणम नाम 23 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 24. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. तो कुमसी गामी व्रसे तेथस सैन्य गुरु येतसे, त्रिविक्रमा ध्यानी दिसे देव येतसे नदी तिरी. तेथे पळत ये यती तया दिसे सैन्य यती, गुरु त्याचा गर्व हरती त्या दाविती निजरूप. तो कर जोडोनी प्रार्थी गुरु तया गती देती, गाणगापुरी मागुती गुरु येती सैन्यासह. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे विश्वरूप दर्शनम नाम 24 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 25. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. होते मंददी ब्राह्मण म्लेच्छ राजा पुढे येऊन, सार्थवेद म्हणून घेती धन उन्मत्तते. म्लेच्छा मदोन्मत्त विप्र म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र. वादे जिंकू लोकी विप्र हरिपत्र किंवा घेऊ. राव महानंदे देत आज्ञा बसवी पालखित. विप्रे राजे म्हणवित भूमी जिंकीत येती तेथ. ते कुमसी मध्ये येती त्रिविक्रम भारती. त्रिवेदी जाणो निया येती त्या म्हणती वाद करी. जरी मैत्र द्विज असे तरी करील की असे. कुबुद्धी हे विप्रचसे हरती तसे करावे. यांची वांछा गुरु पुरविल असे म्हणोनी त्या तत्काल. यती आणवी गुरुजवळ सांगे सकळ त्रिविक्रम. वांद्या शोधित हे आले यांनी माझे न ऐकिले. मग येथे आणिले यान शिक्षिले पाहिजेत. गुरुजी म्हणती तया नेणो आम्ही जया जया. वाद आम्हा कासया तुम्ही वाया मरू नका. विप्रवचन बोलती तुम्हा काय विद्या येती. ते ऐकुनी गुरु म्हणती किती गर्व करीता हा. गर्वे लोकी किती मेले बाण रावण खपले. व्यर्थ कौरवादी मेले आरंभिले काय हे तुम्ही. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे उन्मत्त द्विजा आख्यानम नाम 25 अध्यायः.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 26. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. वेद केवळ म्हणावया हो सायास ऋषीवर्या. कलियुगी अल्पायुष्या केवी आमना यांती गती. चिरंजीव भरद्वाज ब्रह्मा पुसे वेदगुज. तीन राशी दावी अज ऋषी लाजला केदवा. दे देव मुष्टी तीन न तया आले अजून. हे अनंत वेद जाण विभागून ठेविले तूर्त. विष्णू भूतळी व्यासरूपी चौशिष्याचार निरूपी. वेदशाखा विभाग रूपी पहिला निरूपी ऋग्वेद. शुद्धांत करणे पहिला ऐक सांगो ऋग्वेदाला. द्वरत्नी मात्र रूप त्याला व्यक्त गळा दीर्घदृष्टी. रवी समान कांती ज्याची अत्री गोत्र देवता ज्याची. ब्रह्मा गायत्री छंदची आयुर्वेदची उपवेद. शाखा नामे भेद 5 6 अंगे ब्राह्मणच. अरणेशी हो वेदच पहिलासच व्यास सांगे. शिष्य तयाचा दुसरा वैशंपायन नामे बरा. तया यजुर्वेद दुसरा सांगे बरा विभागुन. सुमनः प्रीती जो यजने करी पंचारत्नी माने. भारद्वाज गोत्र जाणे कृशपणे त्रिष्टूप छंद. दैव महाविष्णू ज्याचे उपवेद धनु ज्याचे. सूर्या भजो भेद त्याचे जाण साचे 86च. सुमनः प्रीती देस्तवने सामवेद अभिधाने. षडरत्नी मीत माने जैमिनीने घेतला हा. विशेष हा शांतदांत असे चर्मदंड हस्त. गोत्र काश्यप दैवत रुद्रख्यात जगती छंद. जो ओष्टा रक्त असे याच्या भेदा मिती नसे. ज्याचा उपवेद असे गंधर्व असे सांगे व्यास. भुवनी सांग भेद याचे कोण बोलेल वाचे. सांगोपांग वदता वाचे शेषाचेही एकक्षिण. अतींद्रिय ज्ञाता व्यास ऐक म्हणे सुमंतूस. सांगे अथर्व वेदास हो देवेश देवत्याचा. असे याचा उपवेद अस्त्रवेद तिसरा छंद. गोत्र बैजान स्वच्छंद 9 भेद कल्पपाच. हे कोणी 4ही पूर्ण एवढेन जाणिले जाण. एक शाखा ही अपूर्ण तुम्ही पडून सर्वज्ञ की. जे विप्र धर्मयुक्त विष्णू मानी त्या देवत. वेदवळे हस्तगत तया होत देवादिक. जे स्वकृत्या सोडून देती म्लेंच्या पुढे वेद पडती. ब्राह्मणा ते जिंकिती ते होती ब्रह्मराक्षस. वदती असे गुरु तरी ते म्हणती वादकरी. जयपत्र द्या नातरी आमुची थोरवीन राहे. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे चतुर्वेद कथनम नाम षड्विंशो अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 27. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. हू आस्था पूर्ण करू असे म्हणून श्री गुरु. दूर पाहती मांगनरू शिष्या निरूपिती आणाया. जाऊनी शिष्ये तया आणि ती गुरुराया. साथ रेखा काढोनिया आणि ती तयावरी तया. तो एक लंगिता सांगे सप्त जन्मवार्ता. अंती वित्वद द्विज म्हणता जिंक विप्रा म्हणती गुरु. सामर्श तो पुढे होता येत्या विप्रा मूढता. द्वादशाब्द राक्षसता ये मुक्तता त्यानंतर. दुर्गतीता अनुतापाने ये स्वल्प गुरुकृपेने. विप्र होऊनी मांगाने गाऱ्हाणे गुरुसी केले. सद्वंशज द्विज असून केवी झालो जातीहीन. हे सांगा विस्तारून ते ऐकून गुरु म्हणे. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे द्विजगर्व परिहारो नाम 27 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 28. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. जो दुरी त्यजी धर्मास माय बाप देव गुरूंस. निर्दोष स्त्री पुत्रांस चोर असत्यवादीजो. जो निरंतर अशुद्ध खरीहरा करी भेद. हो पाखंड दुर्वाद पंक्ती भेद करी खळ. मारी यत्ने जीवा क्रूर जाळी वन ग्रामघर. विकी कन्या गोरस मंत्र फिरवी विप्र अतिथी ते. जो निंदक श्रद्धा ते न करी फोडी कुपाते. तोडी मार्गाश्रय वृक्षाते जेवी व्रता ते सोडून. जो दिवा पर्वणी स्त्रीशी भोगी रमे परस्त्रीशी. करी विश्वासघातासी दत्तदानासी घे पुनः. जो स्वप्नोपम सुखार्थ मारणादी करी व्यर्थ. परतापी करी अनर्थ नाडी नेणत दे औषध. तो पतित होई मांग जो करी वृषली संग. करी स्नान संध्या त्याग पंचयाग टाकून जेवी. जो होय वृत्ती रत्नहर्ता दुष्प्रतिग्रही दुर्भोक्ता. मध्यपिता ये हीनता अनुतप्ता दोष थोडा. जो लुच्चा जिती विप्रास हुतू करी पितृ गुरुंस. तो होई ब्रह्मराक्षस हो वायस निरमंत्राशी. तो कप्योदरी जन्म घे चोरोनी जो फळपत्र घे. जो धन चोरूनी घे जन्म घेतो उंटाचे. हो उत्क्रांती नंतर नरकवास घोर. या योनी त्यानंतर दंभकर बगळा हो. माशी मधुहर उंदिर धान्यहर जळहर. चातक पशु तृणहर स्वर्णहर क्रूमे कीट. दुर्गती आदी भोगून होता पुण्य पाप समान. अंधपंग वाद्यक चिन्ह ये घेऊन येथे पुन्हा. कृमीश्व खर जार कर्मे स्त्री नरागती हे दुष्कर्मे. जे वागती सत्कर्मे स्वधर्मे तरती ते. जे वागती सत्कर्मे स्वधर्मे करती ते.
हो परह स्वर दंपती, दोषी ऐसे गुरु बोलती, उसे त्रिविक्रम निष्कृती, सांगती गुरु तया, तरी गृहीत ब्रह्मदंड, शरण विप्रा पापखंड, हो होता पाप उदंड, कृच्छ मुंड पूर्वक किजे. शक्तीहीने गोधन द्यावे, जपयात्रा होम करावे, शक्ते चांद्रायण करावे, गव्य प्यावे अनुतापे, स्वात्म ऐश्वर्ययुक्त, गुरुवारी सर्व दुरित, पितृत्यागे हो पतित, होई पूत मास स्नाने. पतिताने ते ऐकून म्हटले मी झालो पावन, घ्या विप्रात मिळवून, ते ऐकून गुरु म्हणे, होऊनी नृप विश्वामित्र, सायासे झाला पवित्र, तो हीन वेदा पात्र, ये परत्र विप्रकुळी, तो आसने येता स्त्रीला, स्पर्श भये मारू आला, गुरु म्हणे त्यजीन स्त्रीला, तो म्हणाला हीन होऊ की, ते तया अंगींची विभूती, लुप्ता हादी धुवविती, ज्ञान जाऊनी त्याये भ्रांती, घराप्रती गेला सहस्त्रिका, प्रणती करी त्रिविक्रम, म्हणे वारा माझा भ्रम, अंगदूता ज्ञान उत्तम, जाऊनी भ्रमत्या हो केवी. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे कर्म विपाक कथनम नाम 28 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 29. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. बरवा प्रश्न ऐकून गुरु म्हणे भस्मे ज्ञान, दिधले ते धूता जाण, जाऊनी हो अज्ञानी, पूर्वयुगी वामदेव, क्रौंचवनी घेई ठाव, त्या पाहुनी घेई धाव, दुर्भावतो राक्षस, तो दुर्गंधादी देवा, धरी भक्षू वामदेवा, भस्म लागता दुर्भावा, तेजोनी भवा पूर्वास्मरे, तुट शुदा शांत झाली, म्हणे 25 आपुली, स्पष्ट जन्मे म्या स्मरली, भूपकुली मी दुर्जय, गरुनी मी भोगी स्त्रिया, राज्यमध्ये करुनिया, चारी वर्णांच्याही भार्या, भोगी वेश्या असंख्यात, अविवाहितांनाही भोगी, रजस्वलाही न त्यागी, पुढे दैवे झालो रोगी, शत्रू वेगी घेती राज्य, दुराशये पाप केले, स्त्रियांनी बहु शापिले, क्षयरोगे ग्रासी येले, अंती आले यमदूत, अपयात क्षय आयुषहा, हे कळले निर्दोष, मी मरता यमपुरुष, नेती दोष क्षाळावया, विदेश्रोता यातनाती, पित्रांसह भोगुनी अंती, अंगी शिष्णे हजार होती, प्रेतगती ती ये मला, ते गात्रही सोडूनी, मी 24 भोगी योनी, ब्रह्मराक्षस होऊनी, राहेवनी सदाभुका, या 25व्या जन्मी, गजा खाताही भूकामी, स्पर्श मात्रे शांती तुम्ही, दिली तुम्ही साक्षादेव, गेले शुद्ध पिपासादी, याचा हेतू सांगा आधी, वामदेव म्हणे शुद्धी, झाली आधी गेला भस्मे, भस्म स्पर्शे एक जाण, द्राविड जार ब्राह्मण, तेजिला शुद्रे मारून, ये श्वान त्यावरी एक, स्वस्पर्शने तदंगस्त, भस्म लागुनी झालामृत, त्याते नेती यमदूत, शिवदूत सोडविती, त्याच आनंदे कैलासाते, नेता यम आला त्याते, धर्म सांगून विप्राते, दूत नेते झाले तया, शंभूच जाणे तन्माहात्म्या, भस्म लावी मी सर्व काया, लागिले किंचित तुझ्या काया, ज्ञानतया योगे होहे, वदे रक्ष राज्य करिता, वापी केल्या निर्जळ पंथा, विप्रावृत्ती दिधल्या आता, आले हाता त्यांचे फळ, सांगे सविस्तर मला, भस्मधारण विधीला, वामदेव म्हणे शिवाला, प्रश्न केला हा कुमारे, मग नंदी गौरी युक्त, शिव वसे देवांसहित, सनतकुमार वंदुनी तेथ, करी तसे हा प्रश्न, भो व्याघ्रा जिनवास, चतुर्विद पुरमंथास, देई शीघ्र असे आम्हास, सांगा खास स्वल्प साधन, त्या म्हणतसे ईश, धारण करी भस्मास, चतुर्विद पुरमंथास, हे खास सुसाधन, न गमे ऐसे सुसाधन, गोमये अग्निहोत्रातून, भस्म घेई करी धारण, भ्रूसमान त्रिपुंडरेसी, हो नवदैवादिक, एका एका पुंडरी देख, मध्यांगुष्टा नामिका, काढी रेखा शीर्षादिकी, हो हेच पापशमन, असे वामदेव सांगून, करवी भस्मधारण, उद्धरून गेला राक्षस, गुरु असे सांगती, सर्व आनंदित होती, गेला त्रिविक्रमयती, कथा पुढती सांगो ऐक. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे भस्म महिमा वर्णनम नाम 29 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 30. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. दत्ताधिष्ठित माहोर तेथे गोपीनाथ विप्र, तया होऊनी मेले पुत्र, दत्तवर वाचवी एक, ते निष्ठा दत्तावर ठेवणी करीती संस्कार, त्याचा विवाह केला थोर, हर्षे सादर माय बापे, त्या होय रूप समान, साजे जोडे देवा समान, पती सेवे वाचून सती मनन विसंबे, सून महापतिव्रता, तया हर्ष हो पाहता, तव आली दुर्दैवता, रोग सुता त्या हो असाध्य, होऊन क्षयरोग, क्षीण झाले पतीचे अंग, जेवी नातो तसी चांग, सती हो रोग नसताही, हो पश्चाताप द्विजाला, व्यर्थ वरली सुभगेला, म्हणे तुझा भोग सरला, माहेराला जाई सुखे, ती भयंकर वाचा, ऐकून म्हणे तुमचा, जेथ देह तेथ हा साचा, असे तुमचा अर्धात्मा हा, नसो वियोग म्हणून, सासू सासऱ्या प्रार्थून, धवा घेऊन डोळीतून, ये गाणगा भुवना, त्रिदोष वाढुनी जाण, द्विज झाला गत प्राण,
सती उठे द्याया प्राण निवारण करिजन, ती तयाचे 8वी गुण रडे शीर्ष आपटून, म्हणे रुसे गौरी रमण कोण चोरून ने सौभाग्या, जय धेनू जाता शरण राखुनी घे यवन प्राण, भेटू जाता देवा पडून टाकी चुरून देऊळकी, तेणे परी झाले मज देवा शरण येता आज, न राखसी माझी लाज देवा तुझ किवन ये की, ती असे करी विलाप तव आला आपो आप, तो दिनांचा माय बाप गुरु रूप पालटोन, तिसी वदे कारडसी जीव येकी रडता यासी, मायामय संबंधासी व्यर्थ मनसी पती मेला, देवतेही काळा दिन तुम्ही तरी मर्त्य जाण, पाहू जाता विचारून मेला कोण कोण जन्मला, देह उत्पन्न होऊन मरे त्याहून विलक्षण, आत्मा नित्य विकारहीन संबंधीन कवनाचा तो, त्या उत्क्रांती व्यापका कैची वार्ता न त्या संबंधाची, नदी काष्टवत हो देहांची भेटी हेची कर्मयोगे, या अमंगळ देहाच्या तादात्म्ये भ्रमकर्मांचा गुणमूल अज्ञानाचा होकीसाचा परिणाम, तू अतंद्रित होऊन देहा संबंध सोडून, जेणे जासी उत्तरून ते साधून घेई शीघ्र, रक्तांसी माणसा न रडे हे ऐकून ती पाया पडे, म्हणे बापा शोकी पडे काढाकडे सोयरे तुम्ही, इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती सारे प्रेतांगना शोक नाम 30 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 31। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। म्हणे तंद्री सोडून ऐक वाढे विंद व्यापी अर्क, तेव्हा जाती वृंदारक काशीमध्ये तत्कुरुपाशी, स्तवी वाक्पती अगस्त्याते लोपा मुद्रा साध्वीते, त्वत्संनान्या पतिव्रते पती देवते तू धन्या, कदापि न स्वतंत्रता पती सेवन निरता, छाये परी पती देवता पतिव्रता ती पतिचित्ता, देवी पुंजिता पती ती पती पूर्वी स्नान करीती, उठे आधी निजे उपरांती न बसेती पती पुढे, जी न जाय घराबाहेर करी पत्युच्छिष्टाहार, पतिवचने जी सादर निरंतर अनुकूल, जी आनंदे दैव लाभे वस्त्रभूषणे न क्षोभे, धर्म सोडीना देह लोभे ती शोभे निजधर्मे, नघे वार्ता श्रीमंताची मर्यादा धरी वडिलांची, स्वातंत्र्ये ती व्रताची आशा साची नचकरी, देवगुरु सर्वपती मानुनी वादन करीती, पती सवेजा भांडती भालू होती भुंकती त्या, न कोणासी भेद किजे दवा वंचुनी खाईजे, वृक्षी लोंबे वागुळीजे खाई निज मलमूत्र, धर्मान्वित राहता दैवे पती मरता, सवे जाय पतिव्रता न वियुक्ता छाये परी, इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे पतिव्रता धर्म निरूपणम नाम 31 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 32। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। परतंत्र न रहावे धवासवे सतीने जावे, पदोपदी मेधफल घ्यावे स्थान घ्यावे पतिलोकी, किंवा विधवा धर्म पाळताही ये शर्म, पोर असता कीजे भर्म राहिजे ब्रह्मचार्यापरी, स्वल्प मुलही असता पोटी गर्भ असता, पती शवन मिळता सवे जाता दोष असे, ज्या मुढा केश राखती धवासहो त्याहो दुर्गती, अतएव मरतापती करोती केशवपन, शयना ते खाटेवरी जी करी जायती नारी, नरकी यास्तव भूमीवरी निजो नारी एकाहारा, भूषाणुलेप तांबुल त्यजुनी राखीजे शील, नेसावे शुभ्रचैल मंगल स्नान वर्जावे, विष्णुपती सम मानुन किजे वैदव्य आचरण, न किजे नर्वीक्षण चंद्रायण शक्त्या किजे, अवश्यम भावी होईजे त्याचा शोक न किजे, मासव्रत पाळीजे माग ऊर्ज वैशाखी हो, सुमती जी वागे ऐसी सहगमनवत फलतिसी, जाई घेऊन पतीसी स्वर्गी ऐसी गुरुक्ती हे, म्हणे पतिव्रता माते वैदव्य हे न रुचते, तारुण्य हे विघ्नाते देई असे माते वाटे, अवश्यम कुरु ऐसे बोलूनी तो देतसे, 4 अक्ष भस्म परिसे म्हणतसे त्या सतीते, हे भूती शिरी लावून पती करणे अक्ष बांधून, गुरुदर्शन घेऊन सहगमन करी मग, तो आज्ञा अशी देऊन गेला साध्वी दाने देऊन, पती शवा नेवून अग्ने घेऊन पुढे चाले, पाहुनी नारी म्हणती केश 3.5 कोटी, होमनी स्वर्गी घेती वर्ष कोटी प्रतिकेशा, सर्व चमत्कार पाहती स्मशानीये मंदगती, अग्निसिद्ध करो नीती 8वी चित्ती उपदेशा, स्वचक्षुने गुरु पाहुन म्हणे सहगमन करीन, विप्रे शीघ्र ये म्हणून वदता मनस्विनी गेली, जय उषः काळी विजन गजबजती जैसे जन, सवे येती गजबजुन गुरुस्तवन मार्गी करी, सती यतीशा पाहुन करी साष्टांग नमन, पंचपुत्रा हो म्हणून आशीर्वचन दे गुरु, आशीर्वचन दे गुरु, हे स्वतंत्र बोलता जन देती साध्यंत सांगून, गुरु प्रेता आणून करी स्नपन रुद्रतीर्थे, तव तो उठोनी बैसला नग्न म्हणोनी लाजला, सर्व लोका हर्ष झाला न मावला साध्वी देही, दैवयोगे स्वर्णगट
रंका मिळता अवचट, हर्ष हो तेवी तिला स्पष्ट, उत्कट हो हर्ष तेव्हा, प्रेमगिरा दोघे स्तविती, श्री गुरु वरदेती, गेले दोष ये सदगती, लोहागती जेवी परिसे, लिहीन याला विधी लेख, धूर्तपुसे गुरु म्हणे ऐक, पुढचा शतायुष लेख, दिला सम्यक मागून मी, मनश्चैत्य गुरु असे बोले, लोकी जय शब्द केले, दंपतीने स्नान केले, मठी आले गुरु त्यांसह. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे प्रेत संजीवनम नाम 32 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 33. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. ती आनंद भावे नमुने म्हणे काल भेटला मुने, गुरु बोले मग हासोने, पालोटोनी रूप मी आलो, तुझे परम प्रेम पाहिले, रुद्राक्ष मीच दिले, रुद्रतीर्थे वाचविले, ऐक बाले नवलहे, अवश्यम हे ल्यावे सादर, पूर्वी काश्मीरेश कुमार, प्रधानाचाही कुमार, अलंकार टाकून देती, भ्रांता पिसे वणती, भस्म रुद्राक्षाते धरिती, पराशर पुसे नृपती, हेतू वदती मुनिभूपा, सर्वात्म शिवा हे भजती, नंदीग्रामी वेश्यासती, वैश्यरूपे गौरीपती, ये ती प्रती ओळखावया, अनन्य स्त्री त्रयः होऊन, रतिदाने घे लिंग कंकण, तो बोले लिंगनाशन, होता प्राण त्यजिनमी, त्याच्या वचना मानून, मंडपी ठेवी लिंगरत्न, रमे वेश्या गृही नेऊन, जळे लिंगासह मंडप, वैश्य स्थिरवून मन, लिंग जळाले पाहुन, करी अग्नी प्रवेशन, सर्वदान देई वेश्या, निघे तव लोक म्हणती, वेश्ये घरी किती येती, कोणाची तू कशी सती, नायकता ती आगरी घे, कै होय शिवप्रसन्न, तिला नेई उद्धरुन, तिने जे रुद्राक्ष लेऊन, कुक्कुट मर्कट पाळले. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे रुद्राक्ष महिमा वर्णनम नाम 33 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 34. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. ते होते हे अक्षप्रिय, भूत म्हणे वदा भविष्य, मुनी म्हणे सप्ताहायुष्य, तुझा तनय असे तरी, वेदांत उपनिषद सारा, रुद्राविधी दे मुनीश्वरा, कधी करी अधर्म संहारा, यमपुरा वास करी, प्रज्ञाप्यनो भुवा यम, कथितया म्हणे ब्रह्म, अभाविका हो अधर्म, भाविका शर्म देहा रुद्र, मृत्यू कृत भयजाया, रुद्रे अर्ची मृत्युंजया, मग रुद्र अभिषेक कराया, द्विजवर्यान करवी करी, त्या सुता 7वे दिनी, मृत्यू येता तीर्थे मुनी, वृक्षी शिवदूते येऊनी, मृत्यूदूता पळविले, धर्मात्मा जो यम त्याप्रती, ते जाऊनी सांगती, यमकुसे शैवांप्रती, ते म्हणती लेख पहा, ते मानोनी चित्रगुप्ता, करवी लेख पाहता, यमहो भ्रांत शिवदूता, क्षमा मागता जाहला, गेले नैमित्ती कारिष्ट, नृपविप्रा करी तुष्ट, तो नारद ते अदृष्ट, सांगे स्पष्ट ऋषी उपकार, महानंद सर्वा झाला, अयुतायु सुत जाहला, गुरु सांगे सतीला, ती गुरुला प्रार्थने म्हणे. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे रुद्र अभिषेक फलकथनम नाम 34 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 35. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. मंत्र उपदेश द्या मला, तेणे नित्य स्मरू तुम्हाला, गुरु म्हणे स्त्री मंत्राला, पात्र तिला पतिसेवा, अवश्य ऐके ही कथा, देवी दैत्या रणी मारिता, तया संजीविनी जपता, वाचविता होय भार्गव, अचिंत्य मंत्र विद्याशक्ती, इंद्र सांगे शिवाप्रती, आणवूनी शुक्राप्रती, उमापती भक्षितसे, तो त्याचे मूत्रद्वारा, वडे वाचवी पुनः क्रूरा, बृहस्पती म्हणे इंद्रा, बुडवू मंत्र षटकरणेशी, असे तया बोलून, स्वसुता कचा दे धाडून, कपटी शिष्य होऊन, शुक्रा सेवून तोराहे, न वासाहा शुभदोनोस्य, असे मानुनी दैत्य, मारिती त्या वाचवी काव्य, द्विवार कन्या स्नेहे, दैत्य यत्ने त्या जाळून, त्याचे भस्म मध्यातून, देती शुक्रपी नेणून, मग कन्या विरहे रडे, शुक्रदाही दिशा देखे, शेखी कचा पोटी देखे, म्हणे देव यानी ऐके, त्या आणिता मी मरेन, कन्या दिव्य मंत्र मागे, म्हणे कचा वाचवी वेगे, मग मी तुते मंत्र योगे, बापा वेगे वाचविन, देहा त्यजीन मी अन्यथा, अशी कन्योक्ती ऐकता, आश्वासनी मोहे पिता, मंत्र देता झाला तिला, तो मग जपे कचार्थ, लोये त्याचे पोळुनी पोट, कन्या दाता उठवित, कचा श्रुत झाला मंत्र, मंत्रतंत्र प्रकट होता, तत्काळ ये निर्वीर्यता, शुक्रमंत्रा ये हीनता, आज्ञा घेता झाला कच, कन्या तेव्हा वरी म्हणे, विद्या देऊनी दिले जिने, तू भगिनी कच म्हणे, ती म्हणे विद्या विसरतू, कच जोराने वदे तिला, विप्रा वेगळा वरो तुला, शुक्र उपदेशी स्त्रीला, भ्रष्ट झाला मंत्र त्याचा, ती द्विजपुत्री असता, शापे झाली ययाती कांता, दोघा हानी मंत्र देता, स्त्रिये व्रता आचरावे,
ती मग म्हणे नाथा व्रत एक सांगा आता. गुरु म्हणे सोमव्रता करिता सर्व सिद्धी होय. हे सद्भावे करी परम आर्यावर्ती चित्रवर्म. तया सीमंतिनी नाम हो उत्तम कन्यारत्न. तियेच 14 वर्षे होता ये वैधव्य हे कळता. तिने मैत्रेयी प्रार्थिता सोमव्रता ती सांगे. निश्चयमनी धरून सोमवारी उपोषण किंवा नक्त भोजन करिजे अर्चन गौरीशा. दुरिते ही नाशा जाती सौभाग्य सुतराज्याप्ती. दे शीघ्र गौरीपती अर्चिता त्या प्रदोषी. हो दुःखित करी व्रता न सोडिजे सर्वथा. सीमंतीने ते ऐकता करी व्रता द्रूढ चित्ते. देवालंगी कैसा कोण चित्रांगदाती देऊन. राजा गेही प्रेमे करून ध्येय ठेवून त्या जामाता. बुरे यमुनेत जामाता कन्या प्राण तेजू उठता. वारुनी घराने पिता तरी व्रता तीन सोडी. महच्चक्र काळाचे हे कोणाचे नि दूर नोहे. तिचा श्वसूर शोकी स्नेहे त्या बांधून गे शत्रू राज्य. त्या इंद्रसेन सुता पाताळी नेती राजसुता. जीवऊने वासुकी वार्ता कुसे सर्व सांगे तया. तया मग सर्पनाथ म्हणे तुझे कोण दैवत. येरू म्हणे गौरीनाथ मत दैवत जगदीश. तो त्यासी राहे म्हणे चंद्रांगद पाठवा म्हणे. मध्वी रहे माताशिणे पत्नी जिणे वेचीलची. तो हय सर्पा सवेदाडी वेगे आला यमुनाकडे. तेथे सीमंतिनी खडी पाहता वेळी होतयासी. हो सच्चा किहा मतपती ऐसे जव चिंती चित्ती. तो येऊन तो पुढती वार्ता तिची पुसेतो. संलग्न दासिन्य दिना कोणही ऐसे पुसता कुणा. लाजुनी म्हणे सखी जना सर्व खुणा तुम्ही वदा. सखी तया सर्व सांगे तो वदे इचा पती वेगे. भेटेल हे न वाहुगे आणगे शंकराची. स्वसत्तेने तो सोडवी ताता माय बापांची हरिचिंता. सीमंतिनीसी भेटता ठाला व्रताच्या प्रभावे. भला जोडा तो शोभला येऊन राज्यी आरूढला. असे व्रत दे शिव भोला फल तिला गुरु म्हणे. हे सावित्री व्रत तू करी तथा म्हणून ती स्वीकारी. निरोपये स्वमंदिरी दवासह नारी भेटे स्वका. सुबुत्ती होत्या दोघांची जशी वाचा श्री गुरुची. फलप्राप्ती तशी हो साची तै दुःखाची कैसी वार्ता. इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे सीमंतिनी आख्यान कथनम नाम 35 अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 36. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. त्या क्रामामध्ये एक विप्र एक होता रंक. वावे करी अन्निक हो विवेक शून्यता ततस्त्री. तो नेम धरुनी परान्न सोडी दंपती भोजन. द्याया आला भाजन स्त्री जाऊनी प्रार्थी गुरुसी. होता कंठ भरुनी दीन गुरु विप्रा बोलावून. म्हणे इलाजा घेऊन तू परान्न जेवाया. तिचे गाराणे ऐकून तिच्या पतीस जा म्हणून. गुरु सांगे तो मानून तिला घेऊन गेला तो. तेथे मानिनी जेविता श्व सुखरोच्चिष्ट देखता. उठे पतीसह दुश्चित्ता गुरुनाथा भेटती दोघे. नारी विनवी क्षमापन गुरु म्हणे झाले की मन. विज म्हणे नेम टाळून भ्रष्ट होऊन गेलो मी. अवश्य ही वैरिण गुरु म्हणे पुरेक्षिण. मी माया दाऊन केले मन शुद्धीचे. ही नच इच्छील आता सोडील परान्नाची वार्ता. न मोडली तुझी निष्ठा द्विज अडथा घे परान्न. प्रार्थी भुसर कोठे जावे अन्न कोणाचे वर्जावे. गुरु म्हणे जेवावे स्वसंबंधी गुरुमित्रांना. वर्जी तामस कुचरन्न विधी निषेध रहितान्न. दुष्प्रतिग्रह दुर्भक्षान्न कन्यांना सुत न होता. त्याचे निंदकादिकान्न जेवताही श्राद्धान्न. षटप्राणायामी शोधन प्रेतान्न सर्वथा वर्जी. अग्नादानी भागवतान्न पवित्र करी ब्रह्मिष्टान्न. तीर्थक्षेत्री पर्वणी दान हीन दान कुदान नघे. स्वाचारयुक्त नर सर्व दोष करी दूर. द्विज म्हणे सविस्तर नित्याचार स्पष्ट सांगा. गुरु या परी प्रार्थिता सांगे पराशरमता. उठा ब्राह्म मुहूर्ता कुरुदेवतांतिका वंदा. व्यायाम्य मुख निशी ऐक दिवासंधी उदन्मुख. नैऋत्य कोणी देख मार्गोदक वर्जित देशी. तेजी हरितृण शिरी वस्त्रधरी जलधुणी. मलमूत्रोत्सर्ग करी शौच करी मृत्योयाने. गोळ्या मोठ्या आवळ्यावरी लिंग एकत्री उदावरी. 7 पाद करी निम्मी रात्री संकटी अर्ध. हा द्विजवर्याचार वर्णेवनी यतीश्वरा. द्वि त्रि चतुर्गुणाचार स्त्री कुमारा दुर्गंधांत. हो तसाच विधी शुद्रा विप्रकिजे चूळमारा. 8-6 4 इतरा अंती द्विराचमने शुद्धी. मृदा पुण्य मध्य स्नान प्रातःकाळी गोमय स्नान. व्रती संन्यासी त्रिस्नान सुभगे शिरः स्नानन नित्य. शितोन्नांबू गृहस्थासी मार्जनादी न तयासी. तर्पणादी बहिस्नानासी की जे शिरसी मृद्धारण. अनामिकी दर्भ पवित्र बद्ध शीक सोपवस्त्र. संध्या करा जो प्रकार गृह्यकार वदे जैसा. मोंजी चौला दिकीन भस्म तदन्यत्र ते परम. सुनक्षत्र संध्या परम हो मध्यम लुप्त तारा. चाशुक्ष सूर्यदर्शन प्रातः संध्या अधमदान.
या उलट रात्रौ जाणं, उपस्थान सूर्यक्षणे, त्या आधी आचमन, प्राणायाम मार्जन, मंत्राचमन मार्जन, पदमर्शन अर्ध्यदान, मनस्समाधाने द्या 3, कालाक्ये 4 जाण, सूर्योदय विघ्न कारण, रक्षोगण मरती यांनी, या दुर्वा रास्त्रे मारिता, दोष येतो भूमी फिरता, असावादित्य जपता, ये शुद्धता ब्राह्मणासी, हो स्वसोपानभूत, कर्म किजे सदोदित, शुभासनी न्याससहित, जपस्मरत ऋष्यादिक, जप मौजा अक्षमालेने किंवा स्फटिकादिकाने, निष्फळ तो मुद्राविणे, समाधाने मौने जपा, लयाबुल पडून द्यावी, छंदमाला न पडावी, गायत्री 1000 जपावी, कमी योजावे अशक्तत्वे, वृद्धत्वादी तारतम्ये, जपिजेन धनकाम्ये, उभ्याने 2 संधे, सायं संदेसी बसून, उभे राहावे उपस्थानी, दिशा देवा द्विजान मुनी, गुरुपादाते वंदुनी, विसर्जोनी द्यावे संध्या, हो असा हा संध्याविधी, सायं प्रात होमविधी, किजे स्वये उदया आधी, प्रादुष्करण मग होम, हा आत्मस्त्री सुतादिके, किजे गौव्य धान्यादिके, धर्म करिता श्रम दुःखे, नचलेखे चित्ती विप्रा, भोगक पदार्थ दिजा, कर्मे होई शुद्धी निजा, आनंद घे तोची सहजा, देवपूजा हीच मुख्य, होम असा झाल्यावर, ब्रह्मयज्ञ किजे बाहेर, ब्रह्मांजळीस पवित्र, म्हणा मंत्र ब्राह्मण अंगे, विद्याहंकार वर्जिता, ब्रह्मयज्ञ दे मुक्तता, दोष नसे कसे पडता, जपालपता अनध्यायी, कोणी वैश्वदेवोत्तर, करिती मध्य संध्योत्तर, तर्पा देवर्षी पितर, सव्य निवित्त पसवेंसी, हो विश्वात्मा ब्रह्मस्तंभांत, तर्पणे तृप्त यवाक्षत, देवर्षीला करिती तृप्त, पितरा तृप्त करिती तिला, गृहीण हे तिल तर्पण, निंद दिनी मांगल्येन, दिवाळीत यमतर्पण, भीष्माष्टमीसी, हे करो जीवत पिता, दोष अनवश्य करिता, माध्यांनी सूर्य येता, माध्यान्न संध्या किजे, इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अन्नीक कर्म निरूपण नाम 38 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 37। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। गृहभूमी संवार्जन किजे नित्य लेपरंजन, शालग्राम शीलाधेनु गृही राखून ठेवा गव्य, गृहीत्वादे गृहमेधीय अग्निहोत्र किंवा गृह्य, हो संध्यावत देवपूज्य पशुतुल्यत्व अन्यथा, किंवा प्रात विस्ताराने, दुपारी पंचोपचाराने, सायंकाळी निरांजने 8 स्थाने पूजनाची, जे कोणी न पूजती ते यमदंड घेती, वेदमंत्रे द्विजपूजिती, पौराणोक्ती स्त्री शूद्रादी, विपिनांतोत्थ मध्यम, ग्रीतहीन स्वीय उत्तम, वशीश्वेत रक्तश्याम, पुष्पे अदम शूद्रानित, नद्या देवास कृमीछिद्र, दुर्गे दुर्वा केवडा हरा, वर्जा तुळशी गणेश्वरा, दत्तुरा कार्दी कृष्णा, वामहस्ताकडे कलश, पुष्पाधिका दक्षिण देश, शंखघंटा वाम दक्षिणेस, किजे न्यास देही देवी, काये मानसे वाचे द्विजा, षोडशोप उपचारे पूजा, मिळता पंचामृते पूजा, स्नानापूर्वी नंतर भूषा, तवा श्वेतमी मला तारी, म्हणून निर्माल्य घेशिरी, भावे मंत्र जप करी, तीर्थ पी शिरी घे उद्वासी, घे अंतकरणी देवा, पंचसुना दोष जावा, जरी तरी वैश्वदेवा, प्रातः सायं स्वान्य शुद्ध्यर्थ, याचे प्रातः कालारंभण, होम करीतो देवयज्ञ, हो बळीतो भूतयज्ञ, पितृनृयज्ञ तत्तर्पणे, वीक्षणार्थ अतिथीसी, किंचित ठरा अंगणदेशी, येता अन्न द्या शक्तीसी, द्या यतीसी सजलान्य, ओले पादमुख कर, जेवा घेऊनी परिवार, नेण त्यासी वाढा दुर, न चकरा पंक्ती भेद, घालोनी चित्राहुती, आपोषण घ्या मौनस्थिती, घ्यावे मंत्रे प्राणाहुती, पात्र हाती धरून या, सर्वांस प्राणाहुत्यंत, मौन पुढे विकल्पित, पात्री टाकान उच्चिष्ट, जलपिता शब्दवर्ज्य, दीप मावळता न खावे, रजस्वलांत्यान देखावे, त्यांचे शब्द न ऐकावे, न शिवावे परस्पर, दुर्वायू अधो जाता, अन्य त्यजा कीटयुक्ता, न जेवावे वांती होता, केश पडता प्रोक्षोन यावे, वियुक्तः स्याद द्विजत्वात्स, पलांडूल शुनादिभुक, तामसाहार भूक दुर्धीः, सात्विकाहार भूक सुधीः, आज्यापयोन्य लवण, सर्व खावे अन्न अन्न, सशेस द्यावे उच्चिष्टान्न, आपोषण अर्धे प्यावे, मुखाचा शोधनासी, वर्जावे तर्जनीसी, मुख हस्तांग्री शुचीसी, विराज मने बोलियले, घ्या सम्यक तांबूलादी, ऐकावे पुराणादी, किजे सायं संध्याविधी, भोजनादी पूर्ववत, शिरान्न रात्री शस्त, दिवा कर्म प्राक्पहरात, रात्रौ वर्जा सौर पाठ निशीथांत रात्री कर्म, जै पंचयज्ञाधिक चुके, किजे प्रायश्चित्त विवेके, सुख शायी निशा वंदा सुखे, निजा ईशा अर्पून कर्म, स्त्री ऋतुकाली करारती, पर्व मूल मगा रेवती, वर्जा दिवा श्राद्धव्रती, ऋतुगामी ब्रह्मचारी, न गुरुवे निशी रमावे, रतिकोपद्वेष त्यजावे, ऋतू चुकोनी न जावे, जाता पावे भ्रूणहत्या, घरधंदा होताही विप्रा, न सोडावे निजाचारा, गुरु ऐसे कथिती विप्रा, तो आचार करुनी तरे, इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे
अन्येक कर्मनिरूपणं नाम सप्तत्रिंशो अध्यायः अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 38 ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। गुरूंचा विक्षा द्याया आला भास्कर विप्र सामग्रीला, तिघांपुरता घेऊन त्याला भक्ती नेला प्रसादा, तो सर्व सामग्रीला निजे घेऊन उसेला, 3 मास असा त्याला न मिळाला शून्यवार। त्या हास्य करीती लोक, गुरु करविती पाक, म्हणती सांगे सर्व लोक, तो सांगे सर्वा भोजना, ते त्याच्या बोला हसती, कण वाट्या नये म्हणती, ते तो सांगे गुरुप्रती, बोलाविती ते त्या सर्वा। निरहंकार तो ब्राह्मण, करी पाकसो निष्पन्न, गुरु वस्त्रे झाकवून, नेवऊन वाढविती, द्विजरुष्ट चित्त जीविती, थोर सान सर्व येती, 4000 झाली मिती, ते जेविती आकंठ, अन्न दिले सर्व जातीला, आ चंडालश्व काकाला, तरी तोटा नाही आला, जेवविला गुरुने विप्रा, अन्न संपेना ते जळी, जलचरा देत्या वेळी, ख्याती झाली भूमंडळी, वर त्यावेळी देती विप्रा, हर्षुनिया वदती लोक, तिघांपुरता होता पाक, जेवले हे अमिक लोक, हे कौतुक दुसरे ऐक। इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अन्नपूर्ति करणं नाम 38 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 39 ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। एक विप्र सोमनाथ ततस्त्री वृद्धा वंद्याख्यात, सेवी भावे गुरुनाथ, गुरुपुसती वांछाकाय, ती कष्टोनी तया म्हणे, अपुत्रामी व्यर्थशिणे, अश्वत्थाला भजता जिणे, गेले बेणे पुढती वाटे, पुढे मला हो सुत, गुरु म्हणे कोण जाणत, पुढचे आता कन्यासुत, होवो म्हणे ती गाठ बांधी, गुरुत्तम म्हणे हरी, पिंपळाची निंदा न करी, आम्ही सर्व देव त्यावरी, ब्रह्मा सांगे नारदाते, श्रुती स्मृती ज्याला गाती, त्याला करी मंदगती, प्रदक्षिणा लक्ष्मीती, करी अंती उद्यापन, द्यावे स्तील स्वर्णाश्वत्थ, विप्रा भोजन दे निश्चित, होती तुझ कन्यासुत, नारी म्हणतसे देवा, मी दुर्ज्ञाना वंचू कशी, 60 वर्ष झाली वयासी, होत नाही विटाळशी, तरी तशीच मी सेवी, ती त्या नमुनी सेवी तशी, शीघ्र झाली विटाळशी, गर्भधरी 5वे दिवशी, कन्या तिसी झाली शुभा, परमहर्षे त्या कन्येसी, आणि नारी गुरुपाशी, गुरु म्हणे हो सतीशी, दीक्षित पती लाधेल, तुझे पोटी मूर्ख शतायू, किंवा यावा बुध अल्पायू, ती म्हणे हो का अल्पायू, दीर्घायू मूढ किमर्थ, वावे हर्षद पंचसुत, तया म्हणे गुरुनाथ, कन्ये घेऊनी गृहाप्रत, ये हसत ब्राह्मणेती, झाला नंदन शिखर तिला, विद्वान सर्व गुणी भला, 5 पुत्र झाले त्याला, सर्वां झाला विस्मय, तशीच कन्या दीक्षितांची, पत्नी झाली सतीसाची, कीर्ती पसरली त्यांची, श्री गुरूंची अशी दया। इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वृद्धवंद्या प्रसव नामैकोन 44 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 40 ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। एक वेदज्ञ ब्राह्मण श्वेतकुष्ठे व्यापून गुरुप्रती येऊन बणे दीनानाथा तारी, झालो देवे कुष्ठी म्हणून, तोंड हेन पाहती जन, यांचे करी तू शमन, नातरी प्राण सोडीन मी, पुरश्चर्या दिखे पाप, न जाता हो उलट ताप, देवा तुझी माय बाप, माझे पाप शमवी हे, आश्वासन देती गुरु, तव आला एक नर, शुष्क काष्ट डोईवर, घेऊन ठरला तो तेथे, अपूर्व एक चमत्कार, करू इच्छी गुरुवर, सांगे विप्रा घे झडकर, संगमावर रोवी काष्टा, अविरत सेवी यासी, पाला येता शुची होसी, द्विज रोवी त्या काष्टासी, सद्भावे जलशिंपी, लोक हसूनी वारिती, नायके तो गुरुप्रती, ते येओनी ते सांगती, गुरु म्हणती भावफले, अप्रमेय भावफल, धनंजय वाक्ये सुशील, लिंगाचिता भस्मदे बिल्ल, एकदा लब्ध न हो भस्म, इच्छी वपू जाळावया, मला जाळी म्हणे बार्या, भस्मदे तिला जाळोनिया, प्रसाद घ्याया आली तिचं, तये वेळी प्रगटे हर, तया देई इष्टवर, असा भावाचा प्रकार, म्हणून गुरु जाती तेथे, त्या उद्योगाते पाहून, करीती काष्टा प्रोक्षण, आले अंकुर फुटोन, विप्र स्वर्ण वर्ण झाला, बर्वे अंकुर फुटले, कुष्ठ सर्व मावळले, द्विजेस्तवना आरंभिले, तै उदेले अष्टभाव, शांतदांत इंदुकोटिकांत दीप्त अत्रिनंदना, देववृंद वंद्यपाद दत्त भक्त चित्तरंजना, पापतप्त ताप भंजना सनातना जनार्दना, माईकांद कार्य सूर्य दत्त भक्त चित्तरंजना, दत्तकृत्त कामरोष वेशधारी भिक्षु तू जना, इष्टदेसी धर्मपासी दत्त भक्त चित्तरंजना, रागद्वेष दोष वारितारी सूर्यचंद्रलोचना, भक्त कामधेनु तूची दत्त भक्त चित्तरंजना, हस्ती दंड कुंडी घेसी देसी जीववीत जीवना, रक्त पद्मपत्र नेत्र दत्त भक्त चित्तरंजना, तूची विश्व हेतु मंतु सोसी होसी माय बापना, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त दत्त भक्त चित्तरंजना,
तूची देव योगी होसी नासी दैन्य दुःख कानना न्यासी होसी कृष्णवासी दत्त भक्त चित्तरंजना ब्रह्मवस्तु तू अनादि मध्य नाश खास वासना वारी भक्ती देई तारी दत्त भक्त चित्तरंजना तयाचा भाव जाणूनी विप्रा विद्या सरस्वती मंत्रा देवोनियास कलत्रा राहवी मित्रा परी गुरु इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे विप्रकुष्ठ हरणं नाम ४४ अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अध्याय 41 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः निरहंकार त्वत्पूर्वज सायं देव कथिला तुझ गाणगापुरी वसे निज गुरुराज साक्षादेव ही तत्वार्ता परिसून ये घालित लोटांगण देवा पाहता हो तल्लीन करिस्तवन प्रेमरसे गुरु विचारिती क्षेम येरू सांगे धरुनी प्रेम भगवत सेवा काम धरोनी धाम सोडी गेले घ्यावी मौज भक्ती रसाची असे इच्छा ही मनाची गुरु म्हणे सेवा अमुची कठीण साची नेणसी तू कधी पुरामध्ये वास ग्रामी वनी नदी तिरास तुला होती कष्ट सायास का तू त्रास पत्करसी तो करोनी अंगीकार राहे गुरुच्या बरोबर त्याला एकला बाहेर संगमावर नेती गुरु जो दोषोगा स्मरणे हरी तो संकटी त्याजी की हरी हारते शिष्य परीक्षा करी आज्ञा करी मेघावर्षो तेव्हा लोटोनी टाकी वारा वर्ष मेघ मोठ्या धारा विजय साहोनी वृष्टी वारा रक्षिले वस्त्राश्रये देवा गुरु केवल परीक्षार्थ अग्नी आणावया धाडित विद्युत तेजे ये गावात अग्नी भांड्यात घेऊ नये प्रत्यक्ष पथी सर्पा देखे पळता मथी ध्वनी ऐके प्रकाश देखे मनी थके येओनी देखे एका देवा सर्परक्षार्थ धाडिले तुझे मन वाया भ्याले कठीण सेवा हे कळले साहस केले त्वा गुरु म्हणे हो पश्चाताप की तुला विज म्हणे देवा मला जाणसी मी काय तुला सांगू मला न दवडी प्रत्यक्ष तू ब्रह्मनिदान गुरुसेवेचे विधान सांगा तेणे स्थिर होईन ते ऐकून गुरु सांगे कुमारत्वष्ट्र देवाचा विद्यार्थी हो गुरुचा भाव पहावया त्याचा गुरु साचा वदेतया करी एक गृह निर्माण जेन तुटे नोहे जीर्ण करी वृष्ट्रादी निवारण ते ऐकून ततस्त्री बोले न शिवली न विणली अंगाबरोबर भली अशी रम्यते मज चोळी त्यावेळी तत्सूत बोले माझ्या चरणा सुख देती खातन लागे मनोगती दे पादुका जळी न बुडती गुरुकन्या तीही बोले हो अक्षयैक स्तंभगर न हो पात्री पाकगार काजळ न लागे त्यावर दे सुंदर कुंडलेही कुमार तो स्वीकारून त्या वंदून धरिरान तेथे अवधूत येऊन म्हणे कामलान मुख तुझे मनस समाधान करून बाळ सांगे सर्व नमुन येरू तया आश्वासन काशी सेवन करी म्हणे जय शर्वाचे अधिष्ठान गंगा राहीच्या वेष्टुन सर्व देव तीर्थस्नान तत्सेवन करी शिक्र न कोणीही येथ अमुक्त म्हणूनी हे हो अविमुक्त विरक्त किंवा विषयासक्त तेही मुक्त होती जेथ दुजे भूमंडळी न असे येरू वदे मी नेण तसे काशी क्षेत्र मिळेल कसे प्रार्थी तसे मी तुम्हासी म्हणे तापसी मी दाविन त्वद्योगे हो मज दर्शन असे म्हणोनी त्या घेऊन ये तत्क्षण मनोगती घेऊनी आला मनोगती काशी यात्रा भावभक्ती करी यथा विधी निगुती पूर्ण होती मनोरथ तो ऐकोनी त्यांचे वचन म्हणे नेणे यात्रा चरण येरू म्हणे स्नान करून मन करणे केचे घेई तू भेट विश्वेश्वरा करी अंतरगृह यात्रा मग दक्षिण मानस यात्रा स्नानार्चन श्राद्ध दाने इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे काशी यात्रा निरूपणं नाम ४४ अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ अध्याय 42 ओम श्री गणेशाय नमः ओम श्री सद्गुरुवे नमः ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः ततस्त्रोदंग मानस यात्रा पर करी पंचक्रोशी यात्रा शुक्ल कृष्ण पक्ष यात्रा नित्य यात्रा करी भावे प्रत्यक्षची विश्वेश्वरा भवानी हरिदुंडीश्वरा दंडपाणी भैरववीरा विघ्नेश्वरा गुहा देखी तू स्थिर चित्ते करी यात्रा स्थापी लिंग तू कुमारा सुटतील येर झारा असे म्हणोनी गुप्त झाला पाळ उठवणी पाहत त्यान दिसे झाला गुप्त हाची माझा गुरु म्हणत करी तसे तो यात्रा अवाच्य हो शिवलीला इष्टवर दे तयाला देतो तसे गुरुवादिकांना तो झाला विश्वकर्मा विज तेव्हा गुरु जसे सांगे ते पाहे तसे गुरुनाथा वंदी तसे सवी तसे सायम देव तुची उमापती होसी मज दाविली येथ काशी गुरु म्हणेत्व 281 घडे यात्रा तू सत्तम लोकी होसी आता अन सेवीम लेंचासी आणो निया स्त्री पुत्रांसी आम्हा पाशी रहा सेवित तो नमस्कारुनी गेला स्वकुटुंबा घेऊनी आला स्तवी पुन्हा श्री गुरुला कानडी स्तोत्रा लापे त्याचा पुत्र नागनाथ तया वरदे गुरुनाथ सांगे सायम देवा स्वस्त करी अनंत व्रत आजी इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते
श्री सप्तशती गुरुचरित्र सारे काशी यात्रा निरूपणम नाम 24 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 43 ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। ते पुरुषार्थ नरांसी भाद्र शुक्ल चतुर्दशीसी 14 ग्रंथी रक्तसूत्रासी बांधी करासी पूजनी संतोष मानुनी तो कुसे व्रत कोणी हे केले कसे। गुरु म्हणे दिती घेतसे पार्थराज्य दुर्योधन अभास्त्व पावनी पांडव मनीश्रमता ये माधव त्याला द्याया स्ववैभव सांगे देव अनंतव्रत त्वदन्यः कोनंत इति पुसता म्हणे मीच श्रीपती ऐके सुमंतू कन्या होती सुशिलाती पूर्वस्त्रिया ती हो पत्नी कौंडिन्याची सा पत्नमाता द्वेषी तिची अन्यप्रने तिला तोची अनंताची पूजा घेती दे भरवी श्री अनंत वशिकार भये अग्नित दोरा टाकी मुनी कुपित दुखाब्दीत पडे तेव्हा देव माझे वर रुसला म्हणोनी मुनी वदी गेला निर्वाणे तो मूर्छित पडला त्या भेटला श्रीमदनंत जीवात्मे शाभिन्न त्वेंशी स्तुती करिता त्या ऋषीसी वरदे सर्व ऐश्वर्येसी तत्पृष्ठांशा देई मोक्ष त्या अत्युदार अनंत पुनर्व स्पृक्ष करीत म्हणोनी कृष्ण हे व्रत करवीत पार्था करवे दायादादिका मारून सार्वभौम धर्म होऊन देहासह स्वर्गी जाण गेला म्हणून करी तू व्रत विप्ररुष्टतर होऊन कुरुक्त ते हो व्रत करून राहे गुरुला सेवून बंद तोडून मुक्त झाला तू अंतःकरणी जाण गुरु प्रसादे हो पूर्ण तुमच्या वंशी म्हणून तुझे मन रंगले हे याग योगादिका वीण तुम्हा जोडे हेची निधान असे घेती भक्ती करून देवा करून आपुलासा इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे अनंत व्रतकथनम नाम 43 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 44 ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। सिव्वावलोकने करून ऐक पुढील कथन तंतुक संसारी असून भजे गुरुसी याम मात्र तल्लोक श्री शैलासी जाता बोलाविती त्यासी तयावदे तो गुरुपाशी श्री शैल्येशी मल्लिकार्जुन सर्वत्र हा गुरु एक पाषाण पाहू जाते लोक ते त्या निंदुनी गेले लोक ये तंतुक गुरुपाशी तो पाय वंदी त्यासी गुरु पुसे कान जासी तो तसेची सांगे त्यासी चतुर्दशी पुढे आली नभा मार्गे गुरु तया नेओनी दाविती श्रीशैल्या देवा पाहे तो लोक तया पुसोनी साचन मानी लिंगी विलोकी तै गुरुसी स्थान महात्म्य गुरु त्यासी सांगे पंपापुरी शिवासी पाहुनी श्वानाये राजत्व त्रिवश्य तो जरी का शैव पुसता स्त्रीला प्राक्स्वभाव सांगे राणी पुसे स्वभाव म्हणे तो कवडी तू पूर्वी आलंबिले मांस पाहुन श्रीशैलाग्री गार येऊन तुझला मारी म्हणून राणी होऊन रमसी तू मी भविष्य षडजन्मी होऊ राजे अंती स्वधामी जाऊ म्हणे तंतुकामी क्षेत्रधामी आणिले तुला जे वर्तक्री लागे आग तै हो शीघ्रत्वांत भंग तसा तसा होता गुरुसंग आवृत्ती भंग होत याचा त्या अव्वग्रा गुरुसंगमी आणवनी दाडिती ग्रामी त्याला भ्रांत म्हणती ग्रामी मठधामी आणि बघता तो प्रत्यक्ष ये यात्रिक येता सर्वांना ये निभ्रांतता म्हणती देव गुरुनाथा तंतुका भक्ता गर्य मानिती इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे श्री पर्वतयात्रा वर्णनम नाम 44 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 45 ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। ऐके ईश्वर प्रभाव नंदी नाम एक भूदेव कुष्ठे व्यापुनी घे धाव देवी पाशी तुळजापुरी त्या ईश्वरी जा गुरुपाशी म्हणे तो बोले का नरापाशी धाडशी मग भोपे यांसी सांगून त्यासी गालविले दीपुरह सर नावडता तो ये बेटे गुरुनाथा गुरु म्हणे तुका आता आला असरे नरापाशी स्वकीय खूण ओळखून तो प्रार्थी त्या देव मानून गुरु म्हणे पापे करून कुष्ठे व्यापून गेलासी अकस्मात पाप हो दुरी या संगमी स्नान तू करी म्हणून त्या बरोबरी सोमनाथासी दाडिती तो त्या क्षणी स्नान करी अश्वत्थ प्रदक्षिणा करी मठी ये त्या अवसरी पाहे शरीरी गुरु म्हणे शरीर त्याचे दिव्य झाले किंचित जंगेसी राहिले पुसे कुष्ठ हे का राहिले गुरु बोले विकल्पाने त्वाजी मनुष्यदी धरली तीच तुझ आड आली माझी स्तुती करी भली म्हणे तो लिखितही नेणे विभूती मग जिव्हेवर टाकोनी गुरु म्हणे स्तोत्र करी मग तो होई धीर करी स्तोत्र श्री गुरूंचे आत्मा तो तू सर्वाधीश शुद्ध बुद्ध नित्य त्रिश तुला नेणुनी कर्म पाचे बद्ध होती जीव अज्ञाने ते अहंकारे त्रिविध पापे घेती योनी विविध समपाप पुण्ये त्रिविध नर होती रक्तरेते गर्भी महाकष्ट भोगी सोडावया प्रार्थी विरागी उपजता वेगी पुढे भोगी होऊनी मरे त्वदीक्षणा विना कैसा मोक्षा जाईल हापिसा तुझी कृपा करी ऐसा प्रार्थी मानसा स्थिरवून गेले राहिलेले कुष्ठ जहाला तो गुरुप्रेष्ठ कविता करी कविश्रेष्ठ एकनिष्ठ गुरुपदी इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे ब्राह्मण कुष्ठ निवारणम नाम
पंचचत्वारिंशो अध्यायः अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 46। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। विशततत कवितारिती दृकेसरितो नरस्तुती मानुनी निंदी त्याचे चित्ती गुरुमूर्ती प्रकटली। लिंगपिंडीवर वैसोन पंचकवित्व पूजन गुरु घेती ते पाहुन तो येऊन प्रार्थी गुरुसी। तू वंचोनी का देवासी मूर्खपणे नरास्तवीसी असे गुरु पुसे त्यासी प्रार्थुनी त्यासी तो हो शिष्य। हे उत्तम कवी दोन गुरुसी गाती अनुदिन गुरु प्रसन्न होऊन उत्तरून नेती तया। जै तमः शांती करी रवी तैहा भक्ता ज्ञान नुरवी येथ हो शांत दुजा रवी कीर्ती बरवी दावी लोकी। इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे कवीश्वर उपदेशो नाम षट्चत्वारिंशो अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 47। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। भक्त अतिप्रिय सात दिवाळीच्या सणानिमित्त न्याया गुरुसी गृहाप्रत प्रार्थिती सप्तग्रामवासी गुरुतोष वाया तया 7 रूपे धरोनिया जाती सातांच्या आलया राहोनिया तया ग्रामी। तो विस्मित होऊन पुढती एकमेका झगडती माझे घरी गुरुमूर्ती करीती दीपावळी असे। ग्रामलोक मिथ्या म्हणती येथेची होते गुरुमूर्ती दिली खूण सर्व दाविती गुरु म्हणती सर्व सत्य होसी केवळ परब्रह्म असे स्तविती ते सप्रेम तया भक्ता गुरुत्तम देती दाम अलभ्यचे। इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे दीपावली उत्सव वर्णनम नाम सप्तचत्वारिंशो अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 48। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। जो हो वेदा अगोचर तो भक्ता हो सुगोचर तया ग्रामी भक्तशूद्र नमस्कार करी नित्य। गुरुदेव संगमी जाती त्या पाहुन करी प्रणती पुनः येतो येणे रीती करी भक्ती शेती करिता। लोकी चमत्कार करावया शूद्रावदे गुरुराया कच्चे पिका हे कापूनिया टाकी माध्यांना पावितो तो ते प्रमाण मानुन स्वामी बागा ठरवून कापी ततस्त्री येऊन करी विघ्न तरी न हटे ते कथिती अधिकाऱ्यांसी शूद्रन जुमानी त्यासी। दावी माध्यांनी गुरुसी म्हणे शेतासी कापिले तू अतः पर काय खासी असे गुरु पुसे त्यासी म्हणे तुझ्या प्रसादेसी लाभ आम्हासी होईल त्याचे पुरवाया हेत वृष्टी मुलक शिरपाडित शतगुण त्या शेतात गुरुनाथ धान्य देती तो करुने क्षेत्र पूजा सस्त्रीक करी गुरुपूजा स्वामी बाग देऊने द्विजा धान्यपुंजा वाटे हर्षे संतोष होणे गुरुमूर्ती त्यांच्या वंशा गती देती अशा लीला केल्या किती त्याते नेणती ब्रह्मादिक। इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे शूद्रधान्य प्रवृत्ती वर्णनम नाम अष्टचत्वारिंशो अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 49। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः। हे उत्तम असे क्षेत्र भीमा अमरजा योग थोर रणीसुरा मारी जालंधर अमृते हरत्या उठवी वृत्तमह प्रकाशक शिवदे अमृत विशोक उलंडले तेची एक ती हे नदी अमरजा ही वयोपतापवारी भीमेशी संगम करी प्रयागापरी पापवारी भूमीवरी हे तारक सर्वमान्य मनोरुत्तीर्थ जेथे कल्पद्रु अश्वत्थ पुढे संतोष शाक्य तीर्थ विश्वनाथ येथ आला की उमेश प्रसादाने एका जीवनमुक्ताने काशी केली ती स्नानाने कैवल्याने निसंशये तयावरी पापविनाश तीर्थदाविती यतीश तो बेटे त्या समयास पूर्वाश्रम स्वसारत्ना ती त्या महातीर्थी नाली कुष्ठ जाऊने शुद्ध झाली गुरु आज्ञेने तेथे राहिली मुक्त झाली त्याच जन्मी वारी संकट कोटी तीर्थ पुढे दाविती रुद्रतीर्थ गये समफल तेथ चक्रतीर्थ केशवा पुढे हे समूळ वारी दुरित अस्ति करी चक्रांकित द्वारके हुनी हे प्रशस्त हो पतित स्नाने ज्ञानी ज्या वेढून असे माया येथ स्नान करिता तया ये मुक्तता सुनिश्चया गुरुराया सांगे लोका तो पूजावा कल्लेश्वर परागभागी गोकर्ण क्षेत्र चक्रतीर्थ हे पवित्र असे क्षेत्र महात्म्य हे अज्ञानाने कली येता सर्व तीर्था ये गुप्तता गुरुनाथे ती दाविता लोकचित्ता हो आनंद। इति श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे गंगापूर वर्णनम नाम 49 अध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अध्याय 50। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सद्गुरुवे नमः। ओम श्री दत्तात्रेयाय नमः। ज्या देती श्रीपादवर तो रजक जन्मानंतर करी हामलेंच राजाशुर धर्मावर मनजाचे त्याचे पुरोहित म्हणती हिंदू पाषाण पूजिती भूगोजला देव म्हणती ती दुर्मती न वंदावे राजा रुसोनी बोलत सत्य असे त्यांचे मत जे द्वेषिती तयांप्रत मी प्राणांत दंड करीन द्या द्वेषोक्ती सोडून असे तया कथित ज्ञान
मांडीवर फोड होऊन तो पिडून राहे दैवे. त्या उत्तम लेप करीती परी त्याची नोहे शांती. राजा पुसे द्विजाप्रती तो एकांती सांगू म्हणे. राजा मंत्र्यादिका तेजुन एकलाची करिगमन. पापनाश तीर्थी येऊन पुसे वंदून तया विप्रा. आश्वासन देई द्विज म्हणे सत्पुरुषासी भज. भवरोग हो निर्विज भय तुझ कायसे याचे. एक सर्व कर्महीन उज्जैनीत होता जाण. बीजवेश्येसी रमुन तदगृहीये ऋषभयोगी. तत्पूर्व पुण्य उदेले म्हणोनी मुनी भेटले. दोघांनी त्या पूजिले सेवियले अहोरात्र. त्या सेविल्या पुण्याने राजकुळी जन्म घेणे. घडले तया परी भोगणे आले उणेजे स्वकर्म. जो सद्भक्त हो सकाम त्याये श्रीमत कुळी जन्म. मुक्ती घेई जो निष्काम सत्समागम व्यर्थ नोहे. द्विजा जन्म दशार्ण देशी वज्रबाहू राजवंशी. ज्येष्ठ राणीच्या ये कुशी ते सवतीसी न रुचले. यत्ने तिने गर्भिणी ते सर्पगरळ दिले होते. भेदले परीन प्राणाते हरी तिथे देवराकी. तिचे मास रक्त बिघडे तिला बहु कष्टगडे. पुत्रा प्रसवली पुढे व्रणपिडे उभयता. झाले सर्वोपाय अपाय तया आरोग्य न होय. एके दिनी तया राय विजनारण्य देशी टाके. ते पूर्वकर्म स्मरून बाळाकडेवर घेऊन वनी करी आक्रंदन तो गोधन पुढे देखे. राजभामिनी गोपतिते पुसोनी ये नगराते. वणिकपती राखी तिथे व्रणकष्टे पुत्र मेला. तो दैवे ऋषभयोगी ती रडता आला वेगी. तिला म्हणे राहे उगी शोकत्यागी विवेकाने. सांगो न सदुपदेश स्मरे पूर्वोपकारास. जीववी तो त्या सुतास त्या दोघांस दे आरोग्य. असा भाग्ये सत्पुरुष भेटे तरी जाई दोष. राजा पुसे सत्पुरुष असे दोष हर कोठे. भुसूर म्हणे भूपाप्रती भीमातिरी असे येते. नामे नृसिंह सरस्वती तया प्रतिजा भेटाया. राजा तथास्तु म्हणून तया विप्रा सत्कारून चतुरंग दळ घेऊन भाव धरून पातला. तो पायिक दुरी करून पायी चालत येऊन संगमी देवा पाहून करी नमन एक भावे. म्हणती श्री गुरु रचका कोठे वससी येसी नका. भेटावया रे भाविका ते ऐकुनी तो होत ज्ञानी. निजगुज प्राक जन्मीचे आठवी रूप श्रीपादाचे. त्या वळखुनी मृदू वाचे करी त्यांचे तो स्तवन. का बाह्य विषयाब्धीत लोटीसी तू कृपावंत. आता धरी माझा हात वरी त्वरित काढी मज. तू हात माझा धरिता मी येईन होवरता. मांडीवरी फोड होता त्या निमित्ताने ही भेट. माझा मंगळ हो भाव गुरु म्हणे फोडा दाखिव. येरू मांडी पाहे तव स्फोटका भाव झालाची. म्हणे शाबास हे भेट माझा गमविला स्फोट. म्हणे नेणे मी हे कुट द्यावी भेट हातव हेतू. मी शास्त्रबाह्य जरी गो हत्या दिकन करी. म्हणे माझी पहापुरी नमस्कारी वारंवार. तो अमित सेना दावी तया पालखीत बैसवी. स्वये पायी चाले पदवी गुरु बैसवी यानी तया. पुढे दर्शन घे म्हणून पापनाश तीर्थी येऊन राहे गुरु त्या प्रार्थून नागनाथ करी नेई. गुरु मुख्य शिष्यांसहित जेवून या तीर्थी येत. तो राजा त्या नगरात ने वाजत गाजत गात. विभक्ती दृष्टी भगवान जातीपुरी भक्ताधीन. दावी सर्वा भेटवोन प्रीती करून निजेश्वर्या. ती गंमतन बोलवे महोत्सव केला रावे. आता पाददास्य द्यावे म्हणून भावे प्रार्थीभूप. तनया राज्य देऊन तू श्री शैलावर येऊन घेई माझे दर्शन राव ज्ञान असो म्हणे. पदी नम्र झाला राव आश्वासून गुरु राव. गाणगापुरी पुन्हा ठाव घेई देव भक्तादिन. ते अगहारी दर्शन होता जनही हर्षण. सर्व करीती निरांजन गुरुस्तवन पूर्वकते. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे यवन उद्धरणं नाम 50तमो अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अध्याय 51. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. ओम श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. आता येथे न राहावे कलियुगी गुप्त व्हावे असे म्हणता गुरु रावे अवघे दुःखीत होती ते. गुरु तया आश्वासन म्हणे भजती आताहीन. पुढे येतील दुर्दिन हे जाणून गुप्त राहू. जे सद्बुद्धी असती लोक दिसो तयांसी सम्यक. गाणगापुरी राहू भाक घ्या हो लोकत्री वाचेसी. भवथा हो तुम्हा सुगम भजता पादुका जे काम. ते पुरवणे अंती धाम मिळेल नाम माझे गाता. भवाबुधी तरणार्थ भजा मज मिळेल स्वार्थ. चरित्र गाता मनोरथ पुरती व्यर्थ चिंता नसो. हो सद्दित पादुकार्चनी विघ्नहर चिंतामणी. अर्चा प्रातः कृष्णास्नानी जाऊनी रोज येई नमी. भक्तिमान भावी जसा जसा त्या पाशी मी तसा तसा. गुरुचा हो बोल ऐसा नामधारका म्हणे सिद्ध. रहस्यार्थ गुरुचरित्राचा सिद्ध नामधारकाचा. संवाद जो लोकीसाचा सारतयाचा हा चित्रस. हे सत्कृपा करोनी दत्त वदवी प्रेरोनिया चित्त. तयापदी हा समस्त समर्पित असो ग्रंथ. इति श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचिते श्री सप्तशती गुरुचरित्र सारे वरप्रदानं नाम 51तमो अध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आरातिर्क्य परिशिष्टम. जय तत्वज्ञान निधान अनुसूया त्रिनंदन. त्वत्पद पद्मावरुण पंचप्राण ओवाळिन.
करी कृपा माय बापा वारी सर्व पाप तापा निज मार्ग करी सोपा अनुकंपा पूर्ण करून जे अति अद्भुत तव रूप ते या चित्ती आपोआप राहो जे काम कोप उपशमवी प्रकटून तपश्चर्या हे आमुची त्वत्स्मृती नित्य होवो साची दुर्वासना मनाची नुठवी हेची देई दान गुणभावे तुझे गावे अनासक्तीने मी वागावे सत्संगा आदरावे मज द्यावे हे वरदान अनुरक्ती त्वत्पदी व्हावी विषयी विरक्ती व्हावी कष्ट येता धृती व्हावी सेवा बरवी गे हातून तार तत् सद्ब्रह्मा अर्पण असो संपूर्ण आचरण दृढ धरू तव चरण न मला त्वदन्य शरण इति आरातिर्क्य परिशिष्टम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री घोर कष्ट उद्धरण स्तोत्रम श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावग्राह्य क्लेश हारित सुकीर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोतिपस्त्वं त्राता योगक्षेम कृत्सत्कुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यं त्रातारं नो वीक्ष ईशास्तजूर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते नान्यस्त्रातानापि दाता न भर्ता त्वत्तो देवत्वं शरण्योकहर्ता कुर्वात्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् उत्तरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् इति श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचितं घोरकष्टोद्धरणं स्तोत्रं सम्पूर्णम्।